या क्लासरूममध्ये जी मुलं शिकत आहेत, आजची 4थी 5वीची मुलं निव्वळ एक्सेल, वर्ड, पेंट किंवा पॉवर पॉईंटवर काम करत नाहीत. हे तर त्यांना एकदम खेळल्यासारखं आहे. आज आमची मुलं कोडिंग करतायत. 4थी 5वीची मुलं आमची 4थी 5वीची मुलं आमची कोडिंग करतायत. तर हे तुकाराम मुंडे साहेबांनी आता जर भेसळी विरुद्धची धडक कारवाया सुरू केलेल्या आहेत, तर त्याचं चॅलेंज पाणोली गाव एक्सेप्ट करेल का? 100%. 50% कांद्याचं पीक हे ऑर्गॅनिक वरती केलं आणि 50% पीक हे रासायनिक खतं पण कमी वापरून केलं. तरी सुद्धा मला सेंद्रिय खताने जे वापर केलं किंवा सेंद्रिय स्लरीच्या माध्यमातून जे ते पूर्ण आयुष्य जगलं. त्या कांद्याची पात शेवटपर्यंत हिरवीगार राहील जेवढा आहे त्याला लाईफ पूर्ण जगता आलं. आणि ज्याच्यावरती फवारणी केली होती किंवा ज्याला वरकत गेलं होतं त्याची कांद्याची पात शेवटच्या टप्प्यामध्ये ही सुकायला लागली. साधारणतः आम्ही पालकमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं आणि हा देशातला पहिला प्रयोग आहे आणि तो यशस्वी झाला. त्याचा आम्हाला सार्थ गावकऱ्यांना अभिमान. थँक्यू. म्हणजे खूप फायदा झालेला आहे आम्हाला परसबागेचा. आणि गोबर गॅस 160 गोबर गॅस आलेले. म्हणजे आज मी स्वतः 5 वर्षामध्ये फक्त 2 सिलेंडर भरलेले गोबर लघु गॅस. उद्योग कोणाला स्थापन करायचा असला, उभा करायचा असला तर त्याला बी कमी व्याजदराने या ठिकाणी सहजासहजी अगदी कर्ज उपलब्ध केलं जातं. आणि यामुळे गावातला पैसा तो गावातच आणि राहतोय. हे जे तुम्ही सगळं आजचं विकास पाहताय तर त्याच्यामध्ये मंदिरं असतील, शाळा असेल, त्याच्यानंतर लोकल कॉन्ट्रीब्युशनमध्ये आपली स्मशानभूमी सुशोभीकरण असेल, पाणलोट क्षेत्राचा विकास असेल, अशा अनेक गोष्टी असतील तर ज्यामध्ये ग्रामीण लोकसहभाग फार महत्वाचा. मी वारंवार तर या सगळ्या गोष्टी करत असताना जे गावचं युथ आहे, जे नौजवान आहे, त्यांना तुम्ही कसं काय बांधून ठेवता किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा यासाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात? म्हणजे एक आदर्श गावासोबत तुम्ही एक आदर्श मुलं सुद्धा घडवताय. पण थोडं योगदान आमचं, थोडं त्यांचं. म्हणजे कुठेच मागे राहत नाही. म्हणजे महिला कुठेच मागे नाहीयेत, प्रत्येक महिला गोष्टीत कुठेच सहभाग मागे आहे. आणि आमच्याकडे पैसा पडू नये, आमच्याकडे एवढा पैसा पडू नये, आम्हाला कर्ज घ्यायची काही गरजच गरजच नाही. नाहीये. किती छान. आणि एवढं सगळं सांगताना मला असं वाटतं की तुम्ही इमोशनल झालाय. तर त्या मागचं कारण काय आहे? की असं मला जाणवतंय की तुम्ही एवढं सांगताय भरभरून आणि तुम्ही एक थोड्याशा म्हणजे इमोशनल आज झालेले आहात. जिल्हा परिषद शाळा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात काय येतं? कलर गेलेल्या भिंती, गळणारी छतं, बंद पडलेले फॅन. पण आज मी तुम्हाला अशा एका जिल्हा परिषदेच्या शाळेत घेऊन जाणार आहे जिथे फ्युचरिस्टिक क्लासरूम आहेत. अगदी एक क्लासरूम बनायला 35 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि या गावातल्या लोकसहभागातून हे क्लासरूम बनलेले आहेत. तर चला आज बघूयात पाणोली गावातली ही डिजिटल शाळा. चला. अशी एक डिजिटल जिल्हा परिषदेची शाळा जिथे ॲडमिशन घेण्यासाठी पालक 2-2, 3-3 वर्ष आधीच बुकिंग करून ठेवतात. त्यानंतरच इथे मुलांना ॲडमिशन मिळतं. अशी ही डिजिटल शाळा आहे आणि इथली मुले पण तेवढीच स्मार्ट आहेत. शाळा तर डिजिटल आहेच, पण ग्राउंडवर मुलांसाठी छान सायन्स पार्क बनवलेला आहे खेळण्यासाठी, जेणेकरून मुलांचा सायन्समधला देखील इंटरेस्ट वाढेल. प्रशस्त असं शाळेला ग्राउंड देखील दिलेलं आहे. तर पाणोली गावाचा विकास कसा झाला आणि इतर गावांपेक्षा पाणोली गाव हे वेगळं कसं आहे हे आपण इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडनं जाणून घेणार आहोत. तर आत्ता आपल्यासोबत आहेत पाणोली गावचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर थोरात. तर नमस्कार. नमस्कार. तर आता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की पूर्वीचं पाणोली गाव आणि आत्ताचं पाणोली गाव काय फरक आहे? साधारणपणे गावचा जर 40-50 वर्षापूर्वीचा जर इतिहास आपण या ठिकाणी जर पाहिला तर पूर्वी गावामधून साधारणपणे गावाची लोकसंख्या 1,500-2,000 असताना सुद्धा गावातले 50% लोक ही मजुरी करायची. म्हणजे रोजगार हमीचं वगैरे कुठं जर काम चालू झालं तर 1,800 लोक साधारणपणे रोजगारासाठी त्या ठिकाणी जायचे. आज जर परिस्थिती पाहिली तर आज गावामध्ये 5 सुद्धा कामगार मिळत नाही किंवा लेबर बी या ठिकाणी मिळत नाही. हा एक मूलभूत बदल गेल्या 40 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याला अनेक कारणं आहेत. महत्वाचं कारण त्याच्यामध्ये दूध धंदा आहे. अच्छा. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जो शैक्षणिक विकास गावाचा 10-15 वर्षामध्ये झाला, वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास नाही म्हटलं तरी 100-150 इंजिनियर गावातून तयार झाले. आणि मग शेतीला जो पूरक व्यवसाय जो समजा दूध धंदा होता, प्लस त्याच्यामध्ये ही जी इंजिनियर झालेली मुलं आहेत तर यांच्या रोजगाराचा भर पडली आणि गावचं उत्पन्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. अच्छा. बरं, हल्ली आता जे काही समाजात चाललेलं आहे भेसळयुक्त पदार्थांचं, तर केमिकल युक्त पदार्थांना एकच पर्याय आहे जो की स्लरी. आणि बाहेर स्लरी बघायला गेलं तर 1,800 रुपयापर्यंत मिळते आणि पाणोली गावात ती फक्त 300 रुपयाला मिळते.
तर ना नफा ना तोटा या बेसिसवर तुम्ही हे सगळं कसं काय कामकाज चालवता? याच्यामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तर या ठिकाणी जे ऐक्य सेवा सेंटर नावाची जी आहे ती हम्म. काम करते आणि तिला साधारणपणे फंडिंग नाबार्ड आणि कमिशन इंडियाकडनं होतं. तर त्यांच्या फंडिंगमधून काय झालेलं आहे की गावामध्ये 150+ गोबर गॅस झालेले आहेत हम्म. आणि गोबर गॅसमधून जे वेस्टेज बाहेर पडतं की ज्याला आपण स्लरी म्हणतो, हम्म. त्या स्लरीवरती प्रक्रिया करून त्याच्यामध्ये काही जीवाणू जे का ऑर्गॅनिक जीवाणू बॅक्टेरिया वगैरे ज्याला आपण म्हणतो तर ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात आणि त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं. ते मडपंपाच्या साहाय्यानं प्रत्येक गोबर गॅसवरून ती स्लरी गोळा केली जाते. या ठिकाणी त्याचं एक छोटंसं युनिट या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून चालवलं जातं आणि ते चालवल्यानंतर त्याच्यातून जी स्लरीमध्ये जी प्रक्रिया होते हम्म. तर ती आपण या ठिकाणी एकरी साधारणपणे एक 18-20 लिटर ती एका वेळेस भरपूर होते आणि ती स्लरी जर दिली तर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वगैरे देण्याची आवश्यकता भासत नाही आणि याची किंमत मार्केटमध्ये जर गेलं तर साधारणपणे 2,000 रुपयाला 20 लिटर मिळतं. परंतु या गावामध्ये ना नफा ना तोटा होतो. ज्या बॅक्टेरियावरती जो खर्च होतो, ऑर्गॅनिक बॅक्टेरिया आपण जे खरेदी करतो त्या खरेदी करण्यासाठी जो खर्च होतो तेवढाच खर्च त्या ठिकाणी घेतला जातो. बाकीचा कुठल्या प्रकारचा ॲडिशनल चार्ज त्याच्यामध्ये होत नाही. अच्छा. आता या सगळ्या केमिकलच्या जमान्यात ऑर्गॅनिक शेतीसाठी तुम्ही कसे काय उपक्रम राबवता इथे? मी सुरुवातीला सांगितलं की ऐक्य सेवा सेंटर, हा. कमिशन इंडिया आणि नाबार्ड या 3 घटक या ठिकाणी काम करतात गावाच्या व्यतिरिक्त. या ठिकाणी जे महिलांचे साधारणपणे सक्षमीकरणासाठी एक 33+ बचत गट आहेत अच्छा. आणि त्या गटाच्या माध्यमातून साधारणपणे 350-400 महिला त्या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. हम्म. दर 6 महिन्याला या संस्थांमार्फत रोपं दिली जातात ओके. आणि त्यांची परसबाग डेव्हलप केलेली आहे. प्रत्येक महिलेच्या परिसरामध्ये घराच्या भोवताली एक अर्ध्या गुंठ्याची 1 गुंठ्याची अशी परसबाग केली आणि त्याला दर 6 महिन्याला रोपं आणि काही बिया, काही वेलवर्गीय भाजीपाल्या तर त्या ठिकाणी पुरवले जातात आणि त्यांना एकच सूचना केली जाते की याच्यावरती कुठल्याही प्रकारचं केमिकल फवारायचं नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत घालायचं नाही. जे स्लरीवरती जी प्रक्रिया केलेली स्लरी आहे ती वापरायची आणि कीड येऊ अगर न येऊ आठवड्यातून 1 वेळेस त्याच्यावरती देशी गाईचं गोमूत्र फवारायचं की त्याचं साधारणपणे 1 लिटरला 15-20 ml ते भरपूर होतं. 1 लिटरमध्ये 15-20 ml ते गोमूत्र मिक्स करायचं आणि कीड असो किंवा नसो, रोग असो किंवा नसो पिकावरती तर ते फवारायचं. याच्यामुळे होतं कसं काय त्याच्यामध्ये कीड शक्यतो येतच नाही आणि जर आली समजा असं जाणवायला लागलं की या ठिकाणी आता कीड येण्याची शक्यता आहे तर त्यासाठी एक महिलांना सर्व एक दशपर्णी अर्क तयार करण्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. प्रत्येक महिलाला ड्रम पुरवलेला आहे ऐक्य सेवा सेंटर मार्फत आणि त्या ड्रममध्ये जे काही दशपर्णी अर्क असतो त्या दशपर्णी अर्काची फवारणी करून ती कीड नियंत्रणामध्ये आणली जाते. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी करण्याची आवश्यकता भासत नाही आणि समजा जरी कीड आली आणि 10-5% जरी समजा नुकसान जरी झालं तरी वास्तविक पाहता त्याच्यामध्ये रासायनिक खाण्यापेक्षा जे काही ती 10-5% रोपं जरी कमी झाली, पिळून गेली तरी ते सुद्धा नुकसान भरपाई त्या ठिकाणी येते. उद्देश आहे की या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला, गावातील प्रत्येक कुटुंबाला सेंद्रिय पद्धतीचं भाजीपाला मिळावा, त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा. याच्यामध्ये कडधान्य सुद्धा ज्यावेळेस आम्ही पिकवतो त्यांना सक्तीने सांगितलं जातं की कडधान्यावरती कुठल्या प्रकारची फवारणी करू नका. मग परसामध्ये जो पिकतो तो भाजीपाला, शेतामध्ये उत्पन्न होतो ते कडधान्य आणि जे काही तृणधान्य आपण वापरतो, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा काही प्रमाणात मध्ये गहू असेल. तर गव्हाचं उत्पन्न फारसं होत नाही, परंतु ज्वारी बाजरीचं पीक या ठिकाणी चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळं त्या ठिकाणी संपूर्ण आहारामध्ये सेंद्रियता कशी राहील, म्हणजे त्यांना ऑर्गॅनिकच खाद्य त्याच्या पोटामध्ये कसं जाईल अशा प्रकारचा विचार या ठिकाणी गावामध्ये केला जातो. अच्छा. पण या नियमांचं पालन होतं का? म्हणजे खतं न वापरणं किंवा काय? आता जे परसबाग आहेत, परसबागामध्ये याचं 100% आपण पालन करतो. परसबागेचा नियमच आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरायचं नाही, कुठल्या प्रकारचं पेस्टिसाइड त्या ठिकाणी वापरायचं नाही. आता शेतीचा जर विचार करायला गेलं शेतीमध्ये साधारणपणे कडधान्य आणि तृणधान्य म्हणजे ज्वारी आणि बाजरीवरती कुठल्या प्रकारची रासायनिक फवारणी आपण या गावामध्ये केली जात नाही. आता या ठिकाणी पैशाचं जे काय म्हणतो आपण बा अर्निंग जे पीक आहे, क्रॉप आहे ते कांद्याचं आहे. तर कांद्याचं पूर्वी साधारणपणे जी शेती केली जायची ही वर खत आणि पेस्टिसाइडवरती केली जायची. साधारणपणे एका पिकावरती 4 महिन्याचे त्याच्या आयुष्यामध्ये साधारणपणे जवळजवळ 15-20 दिवसांनी जरी फवारणी केलं तर 8-10 फवारणी त्याच्यामध्ये व्हायच्या. आताच्या फवारणीचं प्रमाण फार तर 1% म्हणजे साधारणपणे 60% कांद्याचं पीक सुद्धा हे 60% आता ऑर्गॅनिकली केलं जातं. मी सुद्धा स्वतः तुम्हाला मी सांगतो, अनुभव सांगतो माझा स्वतःचा. या ठिकाणी मी 50% कांद्याचं पीक हे ऑर्गॅनिकवरती केलं आणि 50% पीक हे रासायनिक खतं पण कमी वापरून केलं. तरी सुद्धा मला सेंद्रिय खताने जे वापर केलं किंवा सेंद्रिय स्लरीच्या माध्यमातून जे
ते पूर्ण आयुष्य जगले. त्या हा. कांद्याची पात शेवटपर्यंत हिरवीगार राहिली. ओके. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा असं म्हणजे जसं आपण म्हणतो बा तोच लाईफ जेवढा आहे हा. त्याला लाईफ पूर्ण जगता आलं. बरोबर. आणि ज्याच्यावरती फवारणी केली होती किंवा ज्याला वरखत गेलं होतं हम्म. त्याची कांद्याची पात शेवटच्या टप्प्यामध्ये ही सुकायला लागली, ओके. विरून गेली. अच्छा. तर सेंद्रिय आणि रासायनिक याच्यामध्ये हा महत्वाचा फरक होतो. बरोबर. आज साधारणपणे 60% कांद्याची शेती सुद्धा हम्म. ही सेंद्रिय पद्धतीने गावामध्ये केली जाते. हम्म. आणि तृणधान्य आणि कडधान्य हे मात्र 100% या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने पिकवण्याचा मी सगळ्यांना सल्ला दिलेला आहे. याच्यासाठी वारंवार ग्रामसभा होतात, महिलांचे ट्रेनिंग प्रोग्राम होतात, पुरुषांचे ट्रेनिंग प्रोग्राम होतात आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. त्यांनी सांगितला की त्यांनी दोन्ही प्रक्रिया अप्लाय करून बघितल्या, म्हणजे रासायनिक खतं वापरून पण आणि सेंद्रिय खतं वापरून पण. त्यांनी स्वतःचा स्वानुभव सांगितला की जेव्हा त्यांनी रासायनिक खतं वापरली आणि जेव्हा सेंद्रिय खतं वापरली तर लाईफ कोणत्या कांद्याला जास्त मिळालं, जसं की जे सेंद्रिय खतं वापरली त्याला लाईफ जास्त मिळालं. हे पण खूप महत्त्वाचं होतं. जे कोणी शेतकरी बांधव असतील किंवा जी कोणी तरुण मुली बघत असताल किंवा तुमचे आई वडील जर शेती करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा मुद्दा तुम्ही नक्की पोहोचवा, कारण ही आत्ता या आधुनिक काळाची खूप जास्त गरज आहे की जेवढं कमीत कमी आपण रासायनिक खतं वापरू तेवढं आपल्या आरोग्यासाठी तर चांगलंच आहे, पण त्या पदार्थाची पर्टिक्युलर ती लाईफसुद्धा वाढणार आहे. तर पाणोली गावचे अजून एक सामाजिक कार्यकर्ते वाखारे साहेब, त्यांच्याकडनं आता मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. तर आता महाराष्ट्रातील पहिली डिजिटल शाळा तुमच्या गावात आली, तर यासाठी जो निधी आहे किंवा ही जी मेन आयडिया आहे ही कशी आली गावामध्ये? सुरुवातीला या गावामध्ये साधारणतः 2020 मध्ये दोन फंडिंग एजन्सी आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गावात काम करायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये स्पेशली नाबार्ड, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि ऐक्य सेवा सेंटर ह्या तिघांचं ट्राय अग्रीमेंट होऊन ह्या गावामध्ये कामाला सुरुवात झाली. साधारणतः काम करत असताना 3 गोष्टी जास्त आम्ही विशेषतः पाहिल्या. त्याच्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि शेती आहे. हे करत असताना पहिला जो आम्ही हे दिला म्हणजे पहिला प्रेफरन्स जो दिला तो शाळेसाठी दिला. अच्छा. आणि शाळेसाठी देत असताना सुरुवातीला आम्ही इथे पाहिलं गावामध्ये तर साधारणतः 3 खोल्या पत्र्याच्या या ठिकाणी होत्या. अगदी आम्ही लहानपणी शिकलो असेल अशा त्या सर्व रूम्स होत्या आणि साधारणतः पत्रे वगैरे जुने झाले होते, अगदी ते गळत पण असतील अशा परिस्थितीमध्ये ते होते. आणि या 5-6 वर्षामध्ये मग इथे काम सुरू करत असताना सुरुवातीला सर्व गावकऱ्यांना एकत्र केले, त्यांच्या मीटिंग वगैरे घेतल्या आणि त्याच्यातून ही जी काय 4-5 वर्ष राबवण्यात येणारी जी संकल्पना आहे तर ती त्यांच्या समोर मांडली गेली. त्याच्यातून लोकांनाही वाटलं की आपल्या शाळेचा विकास होईल, गावाचा विकास होईल. त्या दृष्टीने गावाने सगळे गट तट सगळे बाजूला ठेवून एकत्र आले आणि सगळ्यांच्या मीटिंग वगैरे वारंवार व्हायला लागल्या. एकमेकाचे द्वेष वगैरे सगळे बाजूला झाले आणि मग सुरुवातीला लोकांबरोबर चर्चा होऊन पहिला प्रश्न म्हणजे आपण शाळेपासून सुरुवात करूया. मग इथे आल्यानंतर आमचं सुरुवातीला ठरलं की आपण इथे हे जे 3 वर्ग आहे तर ते आपण चांगले आपण करूया, जेणेकरून लोकांना पण वाटेल की काहीतरी काम झालं किंवा सुरुवात झाली. म्हणून मग इथे असणारे 3 वर्ग आम्ही सुरुवातीला हे केले, जमीनदोस्त केले. अच्छा. आणि या ठिकाणी साधारणतः 3 वर्गाची जागाच फक्त आम्हाला उपलब्ध होती. तर ही जागा असताना काही जागा आम्हाला कमी पडली, ती आम्ही गावकऱ्यांशी चर्चा केली की ज्यांची ती जागा आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि अगदी सहजते म्हणजे एवढं चांगलं काम होत असेल माझ्या गावासाठी तर मी ती जागा पण द्यायला तयार आहे. मग असं मिळून चांगले 3 वर्ग आपल्याला या ठिकाणी करता येतील अशा दृष्टिकोनातून ही जागा गावकऱ्यांनी देऊ केली आणि मग या ठिकाणी कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि गाव या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी या शाळेचा वर्ग बांधला गेला. हे करत असताना सुरुवातीला याचे 3 वर्ग या ठिकाणी होते. या ठिकाणी मल्टिपल आपल्याला हा वर्ग कसे वापरता येईल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं. या ठिकाणी 3 वर्ग भरायचे, मध्ये काचेचे पार्टिशन्स या ठिकाणी होते आणि ते साऊंड प्रूफ होते. अगदी 3 वर्ग या ठिकाणी बसायचे. परंतु काही दिवसात आमच्या असं लक्षात आलं की मुलांसाठी ग्रामीण भागात जर काम करायचं असेल तर जी कॉम्प्युटर विषयी किंवा तंत्रज्ञानाविषयीची जी भीती आहे तर ती आपण सुरुवातीला घालवली पाहिजे आणि मग त्यासाठी वेगळा काहीतरी प्रयोग आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून काही लोकांशी जी की कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांच्याबरोबर आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली आणि त्याच्यातून एक मॉड्यूल कसं आपल्याला तयार करता येईल तर ते मॉड्यूल आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला. इथे आल्यानंतर ते मॉड्यूल कसं असणार आहे, काय असणार आहे, त्या गावकऱ्यांबरोबर वारंवार आम्ही चर्चा करत राहिलो आणि चर्चा केल्यानंतर एक फायनल आम्ही मॉड्यूल केलं की ह्या मॉड्यूल फ्युचरिस्टिक क्लासच्या दृष्टिकोनातून आपण फायनल या ठिकाणी काम करूया. हे करत असताना लोकांना बरोबर कंटिन्यू आम्ही ठेवलं
आणि लोकांना बरोबर ठेवल्यामुळे काय झालं की लोकांना याच्यातला इंटरेस्ट वाढला की बरोबर. आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण चांगलं काम करतोय. आणि मग या ठिकाणी 6च महिन्यामध्ये आम्ही परत ते 3 वर्ग होते तर त्याच्यातलं पार्टिशन वगैरे काढलं आणि साधारणतः 30 विद्यार्थ्यांना एका वेळेस आपल्याला शिक्षण घेता येईल अशा पद्धतीचा क्लास, त्याचे वेगवेगळे ड्रॉइंग्स या ठिकाणी करण्यात आले आणि त्या माध्यमातून लोकांबरोबर चर्चा झाली. अनेक चर्चा झाल्यानंतर ठरलं की आपण कुठल्या तरी CSR मधून करू. पण असं होतं की हा देशातला पहिला प्रयोग असल्यामुळे आम्ही फंडिंग एजन्सी पर्यंत पोहोचलो नाही. हा इतका मोठा प्रकल्प गावातच करायचं ठरलं आणि त्या दृष्टिकोनातून गावात परत सगळं याचं बजेट वगैरे काढलं. तर सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः 30 लाखापर्यंतचं बजेट या क्लासचं होतं आणि मग हे बजेट आपल्याला कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला. गावामध्ये वेगवेगळ्या मीटिंग्स घेतल्या आणि मीटिंग घेतल्यानंतर लोकांना सांगितलं की याचा आराखडा साधारणतः 25 ते 30 लाखापर्यंत होतो आहे. तर त्या दृष्टिकोनातून लोकांशी चर्चा करून एक दिवस एक 3री 4थी आमची मीटिंग होती आणि त्या 4थ्या मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की स्क्रीन लावायची, लॅपटॉप लावायचा आणि त्याच्यामध्ये आपण असं आजमावून घेऊ की कोण किती आपल्याला पैसे गावामध्ये देऊ शकतो, कुठली संस्था आपल्याला किती पैसे देऊ शकते. आणि तसं करत असताना आम्ही गावामध्ये एका या 3ऱ्या ते 4थ्या मीटिंग मध्ये 18 लाख रुपयाचं स्क्रीनवर आम्ही कलेक्शन केलं. अरे आणि मग त्या मार्गे असं वाटलं की जरी 25-30 लाखाचा प्रकल्प असेल तर 100% हा आपण यशस्वी करू शकू. आणि त्याच वेळेस ज्या माणसाकडून आम्ही करणार होतो त्यालाही आम्ही या ठिकाणी बोलावलं होतं आणि त्याच दिवशी ग्रामस्थांनी गोळा करून 2 लाख रुपयाचा चेक त्याला दिला आणि सांगितलं तुझं काम चालू कर, 6च महिन्यामध्ये आम्ही तुझे 25-30 लाख रुपये या ठिकाणी कलेक्शन करून देऊ. आणि साधारणतः 1-2 महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये 18 लाख रुपये जे कबूल केले होते तर त्या सगळ्या संस्थांनी, मग त्याच्यामध्ये पतसंस्था असेल, गावातले दूध डेअरीचे लोक असतील किंवा ज्या ज्या गावातील छोटे छोटे गट आहेत तर त्या माध्यमातून आम्ही तेवढे पैसे गोळा केले. आमच्या गावातून साधारणतः 300 मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेले आहेत. तर मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं की आपल्या गावामध्ये असं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण आपली ही शाळा करतो आहे. अगोदर फक्त त्यांना असं 3-4 वेळा आम्ही प्रत्येकाला वैयक्तिक नावाने पत्र पाठवले, व्हॉट्सअपवर पत्र दिले आणि शेवटी त्यांना एकच सांगितलं की तुमच्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. आणि ते करत असताना प्रत्येकाला शिक्षकांचे नंबर दिले, गावातील काही कार्यकर्त्यांचे नंबर दिले आणि त्या नंबरवर साधारणतः 1-2 महिन्यामध्ये आमच्याकडे परत उरलेले पैसे साधारणतः 10 ते 15 लाख रुपये आमच्या त्या बाहेरच्या मुलांकडून कलेक्शन झालं. आणि अशा माध्यमातून हा वर्ग सुरुवातीला आम्ही या ठिकाणी तयार केला आणि हा साधारणतः आम्ही पालकमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं आणि हा देशातला पहिला प्रयोग आहे आणि तो यशस्वी झाला. त्याचा आम्हाला सार्थ गावकऱ्यांना अभिमान. थँक्यू. वा, किती छान. म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून लोकसहभागातून ही इतकी छान अशी फ्युचरिस्टिक क्लासरूम बनवलेली आहे आणि जेव्हा सगळेजण मिळून असे सहभाग घेतात तेव्हा असं काहीतरी छान प्रत्येक गावात बनू शकतं, घडू शकतं. त्यामुळे तुम्ही या गावाचा आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा या कल्पना अंमलात आणून तुमच्या गावामध्ये ही प्रगती करू शकता. मस्त. आता भेसळीवर चालू असलेल्या कारवाया, तर यासाठी पारनेर दूध संघाचे संचालक दादाभाऊ वारे साहेब यांनी या कशा पद्धतीने हाताळल्या, आता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर नमस्कार साहेब. तर आता हे जे काही भेसळीचं चालू आहे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थावर, तर तुम्ही हे सगळं पानोली गावात कसं काय हँडल केलं या सगळ्या गोष्टी? या संदर्भामध्ये अन्न भेसळ याच्यामध्ये जे नवीन अधिकारी तुकाराम मुंडे साहेब म्हणून आलेले त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जे दूध स्वीकारण्याची जी नियमावली दिलेली आहे त्याच्यामध्ये स्वच्छ व ताजं दूध हे डेअरीवर संकलित केलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही सर्व दूध उत्पादकांना सूचना केल्या की आपण गाईचं दूध काढल्यानंतर काढताना जे आपण मिल्किंग मशीन वापरतो किंवा हाताने दूध काढतो ते स्वच्छ असावं, त्यातले जे पाईप स्वच्छ असावेत जेणेकरून ते स्वच्छ दूध डेअरीला आलं पाहिजे. त्याच्यानंतर ते आणताना जे कॅन असतात तेही स्वच्छ असावे. डेअरीमध्ये आल्यानंतर ते दूध गाळून घेतलं जातं आणि ते स्वच्छ दूध, संकलित केलेलं दूध एक चांगल्या प्रतीचं. मुंडे साहेबांनी जे सांगितलं की त्याच्यामध्ये दुधाची गुणवत्ता ही चांगली असली पाहिजे. त्यांच्या निकषाप्रमाणे 3-3 फॅट आणि 8-3, 8-2 एसएनएफ त्याचा असला पाहिजे. त्याची स्निग्धता, त्याच्यामधली पोटॅशियम की आपलं स्निग्धता एक चांगल्या प्रकारची असली पाहिजे जेणेकरून हे दूध शहरामध्ये जाते. आणि जो भेसळीचा जो वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, प्रत्येकाच्या जीवावर उठलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक दुर्धर आजार होतात. त्यामुळे मुंडे साहेबांनी जे काही नियम बनवलेले आहेत
त्याप्रमाणे काही उत्पादक भेसळ जे करत होते, कोणी पाम तेलापासून दूध तयार करत होतं, कोणी युरिया त्यामध्ये टाकायचं जेणेकरून दुधाची डिग्री वाढवली जायची, फॅट्स वाढवली जायची, त्याच्यावर पूर्ण आळा बसलेला आहे. शक्यतो आमच्या भागामध्ये भेसळ ही पाण्याची असायची, दुधावाला त्याच्यामध्ये दुधामध्ये पाणी टाकायचं, परंतु ती सुद्धा भेसळमध्ये असल्यामुळं ती भेसळ पूर्णपणे बंद झालेली आहे. या गावामध्ये तसं पाहिलं तर पूर्वीच्या माझ्या अगोदरच्या सांगितलं गेलं की एक पाठीमागच्या काळामध्ये 2-2.5 हजार लिटर दूध या गावामध्ये असायचं, परंतु पाणलोट बंदिस्ती हे जे गावामध्ये विकास झाले, प्रत्येकाच्या पाण्याचा विहिरीचा स्तर वाढला गेला आणि रोजगार निर्माण झाला. गावाचा जो तरुण आहे नोकरीच्या मागे न लागता गावामध्येच प्रत्येकाने 2-4 गायी घेतल्या, त्यामध्ये आपल्या कुटुंब जीवाची उपजीविका चालू केली. आणि दूध धंद्यामध्ये आज मी तिला प्रत्येक दूध उत्पादकाला एक चांगलं दूध घातल्यानंतर 38 ते 40 रुपये लिटर दुधाला भाव मिळतो. आणि हा भाव मुंडे साहेबांमुळं अधिक वाढेल अशी अपेक्षा प्रत्येक दूध उत्पादकाची तयार झालेली आहे. भेसळ जर कमी झाली तर दुधाचा जो फुगवटा आलेला आहे, कृत्रिम दूध जे तयार होत आहे ते दूध कमी होईल आणि त्यामुळं दुधाला भाव चांगले होतील, सर्वसामान्य शेतकऱ्याला चांगले दिवस येतील आणि शेतकरी चांगला सुखी संपन्न होईल, अशा प्रकारची अपेक्षा या मुंडे साहेबांच्या नियमावलीमुळे झालेली आहे. बरोबर. मग आता हे तुकाराम मुंडे साहेबांनी आता जर भेसळी विरुद्धची धडक कारवाया सुरू केलेल्या आहेत, तर त्याचं चॅलेंज पानोली गाव एक्सेप्ट करेल का? 100% पानोली गावामध्ये 1% भेसळ असू शकते, ती पण पाण्याची, शक्यतो बाकी भेसळ नाहीये. त्यामुळे पानोली गाव 100% ते आव्हान पेलणार आहे. भेसळी पूर्णपणे कमी होण्याच्या मार्गावर आहे. आमच्या गावामधील असे कधी रिपोर्ट पण जिल्ह्याला त्यांचे जे अधिकारी असतात कुठले गेलेले नाही. गावात जर भेसळ होत असेल तर तालुक्यातल्या इतर गावामध्ये लगेच गावातून कुणीतरी माहिती देतं या गावामध्ये भेसळ होते, तिथं त्याच्यावर धाड पडली जाते. पण असं आमच्या गावामध्ये नाही, होणार नाही 100% खात्रीने. कारण गावाचा एक विकासाच्या दृष्टीने वेगळी वाटचाल आहे. गावातील आमचे या गावचे सुपुत्र वाखारे साहेब यांच्या माध्यमातून आणि गावातील सरपंच, गावातील सर्वांच्या माध्यमातून एक वेगळ्या दिशेने गावाचं नाव तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या तख्तावर गेलेलं आहे. त्यामुळे गावाचा एक चांगला विकास व्हावा म्हणून गाव नेहमीप्रमाणे सर्वांच्या एकोप्याने राहतं. भेसळ वगैरे हा प्रकार इथं होणार नाही 100% खात्री. वा, किती छान. आता पाणोली गाव आर्थिक उलाढालींसाठी कसं सक्रिय आहे हे मी इथले सामाजिक कार्यकर्ते भगत साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर नमस्कार साहेब. तर आता आम्हाला सांगा की आर्थिक उलाढालींसाठी तुमच्याकडे काय व्यवस्था आहे? आर्थिक उलाढालीसाठी आमच्याकडे साधारणपणे 1994 साली राजमाता जिजाऊ पतसंस्था महिला याची स्थापना झाली. नंतर गणेश ग्रामीण दुसरी एक पतसंस्था आहे. 3 नंबरला एक कॉम्रेड बाबासाहेब ठुबे यांची नावाने एक संस्था आहे. अशा 3 संस्था ह्या पतसंस्था आहेत. त्याचप्रमाणे चौथी म्हणजे पानोली विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी एक आहे. म्हणजे अशा 4ही संस्थांमार्फत पानोलीमध्ये शेतकऱ्याला साधारणपणे बी बियाणं असेल, औषधं असेल, कृषीची अवजारे असतील, ट्रॅक्टर असेल, याच्याकरता कर्ज उपलब्ध केलं जातं कमी व्याजदरात एकदम. त्याचप्रमाणे युवकांना पोल्ट्री फार्म असेल, दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, यांना बी कर्ज दिलं जातं. लघु उद्योग कोणाला स्थापन करायचा असला, उभा करायचा असला तर त्याला बी कमी व्याजदराने या ठिकाणी सहजासहजी अगदी कर्ज उपलब्ध केलं जातं. परंतु पतसंस्थांचं योगदान याच्यामध्ये आहे असं नाही. या पानोली गावाच्या जडणघडणीमध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, कुठल्याही याच्यामध्ये सर्वांगीण विकास गावाचा होण्याकरता जे जे योगदान संस्थांना लागेल ते संस्था नेहमी अग्रेसर असतात या ठिकाणी. वा. आणि अजून एक, पाणोली गाव स्वावलंबी गाव म्हणतात, तर ते का? स्वावलंबी याचा अर्थ कसा का पानोली गावात ठेवी पण याच ठिकाणी पतसंस्थांमध्ये ठेवायच्या, कर्ज इथूनच घ्यायचं. म्हणजे काय होतंय, कर्मचारी त्या ठिकाणी रोजगार निर्माण होतो कर्मचाऱ्यांना. त्याचप्रमाणे आता डॉक्टरांनी सांगितलं का परसबागाची स्थापना करायची. म्हणजे आपण बाजारातून भाजीपाला आणायचाच नाही, त्या ठिकाणी आपण दूध या ठिकाणी आपण तयार करतो. या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ आपण बनवले. त्याचप्रमाणे वाखारे साहेबांच्या मार्फत जे सोलरची युनिट आलेली, मग सोलरची लाईट पण आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणजे जेणेकरून आपण सर्वांगीण विकास जसा असे ना त्या पद्धतीने आमची पानोली गावाची वाटचाल एकंदरीत चालू आहे. आणि यामुळे गावातला पैसा तो गावातच राहतोय, म्हणजे तिथल्या तिथेच तो सगळ्या ह्याच्यातनं तो फिरतो. गावातील पैसा गावातच वापर त्याचा झाला पाहिजे आणि ज्याला गरज आहे त्याला, त्या घटकाला या ठिकाणी कमी कागदपत्र शासनाच्या नियमानुसार, परंतु कमी कागदपत्र आणि त्याला कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होतं. या ठिकाणी तो समाधानी होतो, तो एक उभा राहतो
या गावामध्ये अनेक म्हणजे कुटुंब असे आहेत का या पतसंस्थांच्या चळवळीमध्ये खूप मोठं यांचं योगदान आहे आणि ते कुटुंब आज पूर्णपणे सक्षम आहे. खूप छान बघा, खूप छान या पद्धतीने हा आर्थिक उलाढालींचा उपक्रम हे पाणोली गाव राबवत आहे. खूप छान वाटलं. आता सगळ्या गावांपेक्षा पाणोली गाव वेगळं कसं हे इथल्या उपसरपंच जे आहेत त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहे. तर नमस्कार. नमस्कार. तर आम्हाला सांगा की तुमचं पाणोली गाव इतर गावांपेक्षा वेगळं कसं? आपण साधारणपणे पाहतो लोकशाहीचा उत्सव आहे. राजकारण हे 100% त्या ठिकाणी प्रत्येक गावात असतं, किंबहुना ते करावंच लागतं. परंतु इलेक्शन झाल्यानंतर किंवा राजकारण झाल्यानंतर, ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर त्याच दिवशी लगेच 5 वाजल्याच्या नंतर दोन्ही पार्ट्या एकत्र त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये चिंचेच्या खाली सर्वजण चहा एकत्र घेत असतात. त्या दिवशी इलेक्शन संपलं. त्याच्यानंतर खरी वाटचाल चालू होते. पार्टी कुणाची निवडून येईल किंवा कुणाचा सरपंच होईल ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. परंतु विकासात्मक दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं गावचा विकास होण्यासाठी हे ग्रामीण लोकसहभाग हा फार महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या गावामध्ये ते अवलंबतो. तर खऱ्या अर्थानं गावचा विकास होत असताना ग्रामीण लोकसहभाग हा 100% असावा. आणि हे जे तुम्ही सगळं आजचं विकास पाहताय तर त्याच्यामध्ये मंदिरं असतील, शाळा असेल, त्याच्यानंतर लोकल कॉन्ट्रीब्युशनमध्ये आपली स्मशानभूमी सुशोभीकरण असेल, पाणलोट क्षेत्राचा विकास असेल, अशा अनेक गोष्टी असतील तर ज्यामध्ये ग्रामीण लोकसहभाग फार महत्त्वाचा. मी वारंवार ग्रामीण लोकसहभाग का म्हणतोय तर हा अवेअरनेस त्या ठिकाणी आमच्यामध्ये निर्माण करायचा असेल आणि ह्या ऐक्य सेवा सेंटर असेल किंवा बाकीच्या काही NGO असतील या NGOच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा ग्रामीण लोकसहभागाचा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही अंमलात आणला, किंबहुना तो आम्ही गावामध्ये डेव्हलप करून प्रत्येकाच्या जनमानसामध्ये त्या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस देखील त्या ठिकाणी झाला. ते महत्वाचं आहे. बरं, सैनिकांचं गावाला काय योगदान आहे? म्हणजे माजी सैनिक असतील किंवा आजी माझी जी काही सैनिक असतील तर त्यांचं गावाला कशा पद्धतीने योगदान आहे? आता साधारणपणे पहा तर प्रत्येक गावामध्ये सैनिक असतात, माजी सैनिक आहेत, किंबहुना आता ऑनगोईंग पण ते काही सैनिक असतात. तर त्यांची मदत नेहमीच प्रत्येक विकास कामामध्ये त्या ठिकाणी होत असते. त्याच्यामध्ये आता पाणलोट क्षेत्र विकास असेल, शाळेच्या विकासासाठी असेल, आरोग्याच्या विकासासाठी असेल, ह्या गोष्टी त्या ठिकाणी होतच राहतात. परंतु आता साधारणपणे 1962 मध्ये लोंगेवाला या ठिकाणी राजस्थानला जो भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं तर त्या युद्धामध्ये जी तोफा त्या ठिकाणी वापरल्या होत्या तर त्या तोफा यूज केल्या ज्या तोफा असतील त्याचा एक ऐतिहासिक वारसा पाणोली गावात असावा या माजी सैनिक आमचे मेजर भाऊसाहेब शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही गावात आणल्यात आणि थोड्याच काही दिवसामध्ये गावचं एक वैभव त्या ठिकाणी त्याला प्राप्त होईल आणि एक ऐतिहासिक वारसा त्या ठिकाणी आम्ही जपू अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी माजी सैनिकांनी आम्हाला कॉन्ट्रीब्युशन त्या निमित्ताने दिलेलं आहे. वा. तर गावात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लीडरशिप जी असते ती खूप महत्वाची असते. तर तेच आता जे गावचे सरपंच आहेत त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहे की ती लीडरशिप ते कशा पद्धतीने हँडल करतात. तर नमस्कार. आता आम्हाला सांगा तुम्ही की ही पाणोली गावची ही जी लीडरशिप आहे या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी ती तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता? लिडरशिप बद्दल बोलायचं म्हटलं 2010 पासून आतापर्यंत आता 2026 पर्यंत ग्रामपंचायतीमध्ये काम करीत असताना मध्ये दोन वेळा मुख्य पदावर जाण्याचा योग आला आपल्या सहकार्याने आणि त्यावेळेस ज्यावेळेस पदावर बसल्याच्या नंतर राजकारण बाजूला ठेवून 2 पार्ट्या असतात म्हणजे तिथं आपला हात अपोजिट पार्टीचा असा कुठला तो आजा तुझा भाऊ होत नाही. सर्व योजना असतील त्या सर्व गावाला कळवल्या जातात, सर्वांच्या त्या योजनेमध्ये सहभाग असतो. उदाहरण 2010 मध्ये साधारण 10-12 मध्ये आम्ही जवळजवळ 150 संडास एमर्जन्सी मार्फत गावात सर्व कुटुंबांना दिली. म्हणजे तिथं असा आजा तुझा भाऊ नाही आला की आपला आता हा विरोधकाचा असं कुठं नाही झालं. कारण 24 किलोमीटर रस्ते आम्ही म्हणजे शेतीत जाण्यासाठी शेतपालन रस्ते त्या 12-13 साली केले. त्यावेळेस सुद्धा भरपूर असे म्हणजे पुढं असं जाणून नाही दिलं विरोधकांना सुद्धा ह्या मुद्दाम टाळते असं पुढं सर्वांना गावात सोबत घेऊन काम केलं. तर 15-16 वर्ष झाले आम्ही गावामध्ये काम करत आहे. अच्छा, म्हणजे सगळ्यांना तुम्ही एकत्रित घेऊन हे सगळं राबवायचं चाललेलं आहे. हो. तर खूप छान. बघा, सगळ्या जे उपक्रम या गावात होतात ते प्रॉपर त्यांची लीडरशिप असल्यामुळे किंवा सगळे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी अंमलात आणत असतात ती खूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी करत असताना जे गावचं यूथ आहे, जे नौजवान आहे, त्यांना तुम्ही कसं काय बांधून ठेवता किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा यासाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात? नौजवानांना आम्ही वारंवार समजा एक
6 महिन्यातून वर्षातून समजा एकदा कार्यक्रम घेऊन बा तर राजकारणापासून बाजूला राहून पण गावाला तुमची गरज आहे त्या चांगल्या गोष्टीसाठी ते नौजवानांची गरज लागते. आज 100 मुलं जवळजवळ आमच्या गावात पुन्हा मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी काही धंद्यासाठी आणि ती गावाला वारंवार मदत करत राहतात. व त्यांना एक आम्ही जाणून देत नाही कुठल्या राजकारणाचा स्पर्श होऊन देत नाही. गावात आले तरी त्यांना गावात बदल झालेला दिसतो. त्यामुळे मग ते गावासाठी भरभरून मदत करतात. साधारण आमचे लोकसभा कुटुंब म्हणलं तरी शासन काही सगळ्या गोष्टीला पुरत नाही. लोकसभा भाग बी त्या पद्धतीने आमचा भरपूर चालू आहे गावात. युथ बी आमच्या बरोबर भरपूर असतात. बरोबर. पाणोली गावाचा जो काही एवढा विकास होतोय ते इतर गावात नाहीये, मग तुमचंच गाव असं वेगळं का? साधारण त्याबद्दल बोलायचं झालं तर आमच्या इथे एक एनजीओ काम करते ऐक्य सेवा सेंटर म्हणून. त्याचे प्रोप्रायटर वाखारे साहेब आहेत. ते या गावचे भूमिपुत्र आहेत आणि एक आजकारण साधारणतः 19 साली गावामध्ये त्यांनी काम करायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर एक आमच्या गावामध्ये एक इलेक्शन झालं त्यांचे आल्यानंतर परत थोडा खंड पाडला. त्याच्यानंतर त्याला एक आम्ही जाणून नाही दिलं समजा इलेक्शन झालं असं आहे. पहिल्या पार्टीसोबत काम करत होते नंतर आमच्यासोबत काम करायला त्यांनी साऱ्या गावाला असं सोबत घेऊन म्हणजे आज जे गावाचे काय आपल्याला जे होत होतो त्यामध्ये ऐक्य सेवा सेंटरचा शेणाचा वाटा म्हणलं तरी चालेल. शासन आता ग्रामपंचायत म्हणून आम्ही सोबत बरोबर आहे. आमच्या गावाला 3 पाझर तलाव आहे साधारण. 3 तलावामध्ये त्यांच्या माध्यमातून म्हणा काही एनजीओ दुसऱ्या एनजीओच्या माध्यमातून म्हणा आजची परिस्थिती अशी आहे का तलावामध्ये गाळ काढाय म्हणजे आता राहिलंच नाही शिल्लक काही. सगळं एवढे खोल भांडे म्हणजे पात्र करून ठेवले. ते गावाला ते दिसणारा बदल दिसतो सगळा. सोलरची योजना जवळजवळ आम्ही 270 सोलर गावासाठी शेतकऱ्यांसाठी आणले. त्याच्यामध्ये ऐक्य सेवा सेंटरचे वाखारे साहेब यांनी पुढाकार घेतला. ह्या वर्षी बिबटे लाईटचा त्रास होत होता. ते लक्षात आलं का एवढं जर शेतकऱ्यांची हालत झाली त्यांनी जवळजवळ 45 लाख रुपये आम्हाला शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये मदत केली. त्यातून बघ काही शेतकऱ्यांचा हिस्सा काही त्यांचा हिस्सा असं करून गावात 270 सोलर बसले. म्हणजे पुढल्या ह्या वर्षी चालूच होतील सगळे सोलर. गोबर गॅस 150 गोबर गॅस आहेत गावामध्ये. अशा पद्धतीने बदल होत होत गावात बदल होत चाललेला आहे. तर अजून एक गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष खोर्दे साहेब यांच्याकडनं मला अजून काही शिक्षणा रिलेटेड काही त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत गोष्टी. तर नमस्कार साहेब. तर मला सांगा की प्राथमिक माध्यमिक जे काही शिक्षण आहे किंवा स्पर्धा परीक्षा आहे तर याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं? पाणोली गाव हे एक वैचारिक अधिष्ठान असलेलं गाव, सामाजिक भान असलेलं गाव आहे. आणि ह्या गावच्या जे कर्ते लोक आहेत त्यांच्या लक्षात आलं होतं की पाणोली गावचा जर विकास व्हायचा असेल तर तो फक्त शिक्षणाच्याच माध्यमातून होऊ शकतो. आणि मग गावाने ज्या पद्धतीने सांगितलं की गावाने पाणलोट क्षेत्रामध्ये काम केलं, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम केलं, तितकंच महत्त्वाचं काम पाणोली गावच्या विकासामध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये झालेलं आहे. निवस माध्यमिक किंवा प्राथमिक नव्हे तर पाणोली गावानं असं लक्षात घेतलं की आपण मुळापाशीच गेलं पाहिजे. म्हणून UKG LKG पासून गावामध्ये दर्जेदार कसं शिक्षण मिळेल यासाठी गावाने पुढाकार घेतला. आणि गावामध्ये सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी अंगणवाडीची एक अशी कल्पना पुढे आली की या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे हजारो रुपये भरून बाहेर खाजगी शाळांमध्ये जे शिक्षण मिळतं ते याच गावामध्ये मोफत कसं उपलब्ध होईल याची संकल्पना पहिल्यांदा गावामध्ये राबवण्यात आली. त्या ज्या शिक्षिका त्या ठिकाणी ज्या मुलांना शिकवतात त्याचा पगार गाव देतं. त्यासाठी जवळजवळ या गावातील 3 पतसंस्थांमध्ये 8 ते 10 लाख रुपयाचं डिपॉझिट ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि त्या व्याजातून त्या महिलेचा त्या शिक्षिकेचा पगार दिला जातो. इतका अवेअरनेस पाणोली ग्रामस्थांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत आहे. तोच धागा पुढे पकडून मग हीच मुलं गावच्या प्राथमिक शाळेमध्ये कशा पद्धतीने येतील आणि बाहेर जे खाजगी जे शिक्षण जे दर्जेदार शिक्षण बाहेर मिळतं ते शिक्षण पाणोलीमध्येच कसं मिळेल यासाठी त्यांनी गावाने पुढाकार घेतला. वाखारे साहेब या ठिकाणी आले आणि गावच्या शैक्षणिक विकासाला परत पुन्हा एकदा मोठी चालना मिळाली. आज आपण जे या फ्युचरिस्टिक क्लासरूममध्ये पाहतोय हे गावाच्या लोकवर्गणीमधून उभं राहिलेलं आहे. या क्लासरूममध्ये जी मुलं शिकत आहेत आज ही 4थी 5वीची मुलं निव्वळ एक्सेल, वर्ड, पेंट किंवा पॉवर पॉईंटवर काम करत नाहीत. हे तर त्यांना एकदम खेळण्यासारखं आहे. आज आमची मुलं कोडिंग करतायत. 4थी 5वीची मुलं आमची कोडिंग करतायत. त्यानंतर जशी जशी ही मुलं मोठी होत आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणजे ग्रामस्थ म्हणून सर्वजण गट तट सोडून निवळ ती कोणाची जबाबदारी असं नाही, ज्याला जेव्हा वेळ मिळेल तो त्या शैक्षणिक संकुलामध्ये आपलं लक्ष घालत असतो. यामध्ये आता जी प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी
हे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये चमकतात किंवा मंथनच्या परीक्षेमध्ये चमकतात किंवा ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा प्राथमिक लेवलवर घेतल्या जातात त्यामध्ये पानोली शाळेचा नेहमीच एक चांगल्या पद्धतीची गुणवत्ता त्यामध्ये आम्हाला दिसून येते. गावामध्ये 1999ला वंदे मातरम शिक्षण व कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली आणि तिच्या माध्यमातून गावामध्ये जून 2000ला नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाची स्थापना झाली. हे संपूर्ण गावाने एकत्र येऊन ही शाळा सुरू केली. या विद्यालयाची इमारत सुद्धा लोकसहभागातून उभी राहिलेली. जवळजवळ 35 लाख रुपये त्या इमारतीसाठी ग्रामस्थांनी दिलेले आहेत. आज हे फक्त मग प्राथमिक शाळा वेगळी, माध्यमिक शाळा वेगळी असं चित्र आपल्याला सर्रास दिसतं, पण पानोली हे गाव या सर्व गोष्टींना अपवाद आहे. माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळा एकाच कॅम्पसमध्ये भरल्या जातात आणि त्या दोन्ही एकमेकांना इतक्या म्हणजे कनेक्टेड आहेत की जसे गरज ज्याला जिथे लागेल तसं तसं एकमेकांना मदत करतात. ज्यावेळेस प्राथमिक शाळेला शिक्षकांची गरज असते किंवा कोणी अपुरा असतं त्यावेळेस माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करतात. आज ही दोन्ही शाळा जवळजवळ सकाळी 8 वाजता सुरू होतात आणि संध्याकाळी 6 वाजता संपतात. मग हे ज्या वेळेस असतं त्यावेळेस प्राथमिक शाळेला ज्यावेळेस गरज असते माध्यमिक शाळेचे लोक मग गणिताचे तास असतील, इंग्रजीचे तास असतील किंवा अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची गरज असेल तसं एकमेकांना मदत करताना दिसतात. सर्व कार्यक्रम या दोन्ही शाळांचे एकत्र होतात आणि म्हणूनच मग काय हीच जी गुणवत्ता आहे हीच एकतेची भावना घेऊन आम्ही एकमेकाला पुढे मदत करत असतो. प्राथमिक शाळेप्रमाणे माध्यमिक शाळेमधील विद्यार्थी सुद्धा NMMSच्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेले दिसतात. NMMSची स्कॉलरशिप मिळालेली आहे, सारथीची स्कॉलरशिप मिळालेली आहे. एक सांगायचं राहिलं की या प्राथमिक शाळेतील 2 विद्यार्थ्यांची इस्रोच्या सहलीसाठी सुद्धा निवड झालेली आहे, म्हणजे त्या स्पर्धा परीक्षेतून त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीची एक गुणवत्ता या दोन्ही विद्यालयांमध्ये राखली जाते. 10वीचा निकाल सतत 100% राहिलेला आहे माध्यमिक विद्यालयाचा. दरवर्षी 90%च्या पुढे 2-2, 3-3 विद्यार्थी असतात. 95, 96, 97% पर्यंत 10वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत. इतर ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज प्राथमिक शाळेकडे ओढा कमी चाललेला आहे, विद्यार्थी कमी कमी होत चाललेले आहेत. अनुदानित माध्यमिक शाळांकडे विद्यार्थी कमी कमी होत चाललेले आहेत. पण आमच्या पानोली गावातील ह्या दोन्ही शाळा आहेत की हिच्या विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढते. आज म्हणजे ॲडमिशन घ्यायला इथे लोक इच्छुक असतात की पानोलीच्या हायस्कूलमध्ये, पानोलीच्या मराठी शाळेमध्ये आपण ॲडमिशन घ्यावं, पालक इच्छुक असतात. अशा पद्धतीचे एक दर्जेदार शिक्षण, एक गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्याचा परिणाम पण अशा पद्धतीचा आहे की अनेक मुलं या प्राथमिक शाळेमध्ये असेल, माध्यमिक शाळेतून जे विद्यार्थी आहेत आज वेगवेगळ्या पदावर काम करतात. कोणी मंत्रालयामध्ये काम करत आहे, म्हणजे MPSCच्या परीक्षेतून काही मुलं पास झालेली आहेत, इंडियन आर्मीमध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, पोलीसमध्ये आहेत, स्पर्धा परीक्षेतून ते वगैरे IIM मध्ये मुलं शिकत आहेत, काही IT मध्ये गेलेली मुलं आज बाहेरच्या देशांमध्ये काम करत आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या प्राथमिक शाळेतून, या माध्यमिक शाळेतून एक गुणवत्तापूर्ण, एक आदर्श अशी विद्यार्थी की जे पुन्हा मागं वळून पाहणारे विद्यार्थी आम्हाला भेटलेले आहेत. एक चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवण्याचं काम या दोन्ही शाळांनी केलं, याचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो. वा, म्हणजे एक आदर्श गावासोबत तुम्ही एक आदर्श मुलं सुद्धा घडवताय शिक्षणामार्फत. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे एक जे कोऑर्डिनेशन लागतं शाळांमध्ये सुद्धा ते सुद्धा सगळं कोऑर्डिनेशन ते सगळं राबवतायत. आणि बाकी जो आहे बाकीच्या उपक्रमांमध्ये जो लोकसहभाग आहे तो तर आहेच, पण ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही एवढी छान आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. गावामधले पुरुषच नाही पण गावातल्या महिलांचा सुद्धा तितकाच सहभाग असतो प्रत्येक उपक्रमामध्ये. तर याच उपक्रमाबद्दल मला आता काही गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. तर नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की महिला सशक्तीकरणासाठी पानोली गावाने काय केलं आहे? नमस्कार, माझं नाव मंगल पंढरीनाथ शिंदे. मी हिंदवी संयुक्त समितीची अध्यक्ष आहे. साधारणतः 2020 मध्ये आमच्या गावचे, पानोली गावचे सुपुत्र वाकरे साहेब यांच्या माध्यमातून नाबार्ड, कमीज आणि ऐक्य सेवा सेंटर याच्यातून ही कामाची चळवळ, म्हणजे संयुक्त विद्यमाने कामाची चळवळ चालू झाली आणि गावामध्ये भरपूर कामे झालीत. परंतु महिलांसाठी म्हणजे बचत गट आम्ही एकूण गावामध्ये 32 महिला बचत गट आहे. 32 बचत गटामध्ये 313 महिला आहे आणि आतापर्यंत आमची बचत 1,43,00,000 एवढी आहेत. आणि 2020 मध्ये जो म्हणजे आम्हाला वर्षातून 2 वेळा रोपवाटिका म्हणजे किचन गार्डनची रोपं देत होते आम्हाला वर्षातून बचत गटांना. तर परसबाग आम्ही 300 महिला परसबाग करत होतो. मग 2020 मध्ये आम्हाला यांचा एवढा फायदा झाला की
कोरोनामध्ये बाजार बंद असताना आमच्या प्रत्येक महिलेच्या इथं काही ना काही म्हणजे विना रासायनिक खताचा अजिबात उपयोग न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आम्ही मिरच्या, ढोबळी मिरची म्हणजे जे आपल्या घरगुती भाज्या लागतात भाज्या त्याच्या. लागतात ना त्या आम्ही हे करीत होते. आणि समजा माझ्याकडे जी भाजी आहे ना ती शेजारी देतो. शेजारी जी असेल ना म्हणजे आम्हाला हा, त्यामुळे ती देवाण आठवड्याचा भाजीपाला आम्हाला जावंच लागला नाही. बरोबर. ते म्हणजे खूप फायदा झाला. आणि बचत गटामुळे महिलांमध्ये डेअरिंग झाली, सक्षमीकरण झालं. आणि आज आम्ही म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे रेकॉर्ड बघून आहे ना HDFC बँकेचे, महाराष्ट्र बँकेचे आज आपल्या पतसंस्थेमध्ये किंवा कुठं कर्ज काढायचं म्हटलं तर जवळजवळ 10-15 वेळा जावं लागतं. मग तेव्हा ती आपली फाईल पास होती. आणि 10-15 हजार रुपये किंवा 50 हजारापर्यंत सुद्धा हे होतं. पण आम्हाला आज एका महिलेला 1-1 लाख रुपये कर्ज दिलेलं आहे. म्हणजे अरे वा. HDFC बँकेचे साहेब लोक घरी म्हणजे आमच्या मिटिंगला येतात, आमचं रेकॉर्ड बघतात आणि आम्हाला ते लगेच कर्ज हे करतात. म्हणजे खूप फायदा झालेला आहे आम्हाला. परसबागेचा आणि गोबर गॅस 160 गोबर गॅस आलेले. म्हणजे आज मी स्वतः 5 वर्षामध्ये फक्त 2 सिलेंडर भरलेले गोबर गॅसमध्ये. अरे बापरे. 2020 पासून फक्त 2 सिलेंडर झालेले. वा. आणि महिलांचं म्हणजे आज आम्ही इथं सगळं काम टाकून आलोय. म्हणजे आमच्यामध्ये डेअरिंग आलीच नाही. हा, ते महत्वाचं आहे. हा. महिला घराच्या बाहेर पडल्या घराच्या बाहेर पण म्हणजे आपलं म्हणजे युग कोणतं, घर, शेती आणि मुलांकडे लक्ष आणि द्यायचं. चूल एवढंच मूल होतं. आणि संसार. एवढंच. पण आता समजा फोन आला तर आम्ही करू शकतो ना की आपलं तेवढं काम 10-15 मिनिटांमध्ये आवरायचं आणि जायचं. म्हणजे काम करणं हे आमच्या हातामध्ये, किती वेळ द्यायचा हे आमच्या हातामध्ये. म्हणजे आम्ही आणि हे कशामुळे शक्य झालं, बचत गटामुळे आमच्याकडे पैसे यायला लागले. आम्ही आज समजा मिस्टरांना लागले की एवढे पैसे पाहिजे, भेटतील का तुला, कुठून पैसे आणायचे म्हटल्यावरती थोडं हे होतं ना. तर आमच्या मिटिंगच्या वेळेस हा देते मी तुम्हाला लगेच. याच्यामुळे आपलं क्रेडिट वाढलं. बरोबर. तो खूप फायदा झाला. किती छान. आणि गावासाठी महिलांचा कसा सहभाग असतो? आता हे सगळं तर तुम्ही सांगितलं बचत गटाचं की कशा पद्धतीने उपक्रम वगैरे, गावासाठी जे काही उपक्रम होतात त्याच्यामध्ये तुमचा सहभाग कसा असतो? तसा महिलांचा सहभाग सगळ्याच क्षेत्रात आहे. पण एक छोटं उदाहरण सांगते. आमच्या मंदिरात मूर्तींना चांदी बसवायची होती, चांदीचं हे करायचं होतं वरतून. तर सर्वात आधी महिला बचत गटांनी त्याच्यासाठी पैसे दिले की आमच्या गटातनं एवढे घ्या बाबा. मग आम्ही मंदिरासाठी एवढं म्हणजे कुठलंही क्षेत्र असो महिला आमच्या नेहमी पुढेच असतात. आता आमच्या गावात म्हणजे वाखारे साहेबांच्या आणि नाबार्डच्या माध्यमातून हॅचरी मशीन बसवलं गेलं अंडे उबवण्याचं. तर त्यातून जे पिल्लं निघतात मग ते बचत गटांथ्रू वाटले गेले आणि त्याचा इतका फायदा झाला म्हणजे महिलांना अंडे विक्रीला भेटले, कोंबड्या, मग त्याच्यातून रोजगार मिळाला ना. त्यांनी मग हे झालं. आणि एक म्हणजे तेलघाणा झाला आमच्या गावात. तेलघाणा झाला पण आधी काही माहित नव्हतं बाबा त्याचं महत्व काय आहे. आता ह्या माध्यमातून कसं आम्हाला कळालं बाबा कॅन्सर व्हायला लागलं, पाम तेल आपण खातोय, हे बंद करायला पाहिजे. परसबागेचं महत्व का तर आता हे बाबा फवारे मारतात एवढ्या म्हणजे रासायनिक प्रमाणात, एवढे म्हणजे त्याने कॅन्सर होतो आपल्याला, बरेच म्हणजे आजारांना आपण बळी पडायला लागलो. मग आम्हाला महत्व कळायला लागलं तेलघाण्याचंच तेल वापरायला पाहिजे. दुकानात जे येतं बाबा फिल्टर वगैरे केलेलं म्हणतात पण ते काय आपल्या शरीराला चांगलं नाही. म्हणजे महिला मग हळू आणि तेल घाण्यासाठी पण बाबा वरतून निधी आला म्हणजे नाबार्ड आणि कमीच करून पण महिलांनी 500 रुपये दिले त्याच्यासाठी सुद्धा की आमच्यासाठी आता कोंबड्यांचे खुराडे भेटणार आहेत आम्हाला म्हणजे करून भेटणार आहेत. तर त्याच्यासाठी पण थोडं योगदान आमचं थोडं त्यांचं म्हणजे कुठेच मागे राहत नाही. महिला कुठेच मागे नाहीये, प्रत्येक गोष्टीत सहभाग आहे. आणि ह्या उपक्रमामुळे कसं महिलांना एक स्टेज भेटलं, वेगळं काहीतरी. आपला एक आम्हाला सेपरेट हॉल दिलेला आहे गटांसाठी, तिथं या तुम्ही तुमचे काही करा म्हणजे मनसोक्त. तिथं फक्त आम्ही महिलाच असतो. मग आमची दर महिन्यातनं एकदा मीटिंग असते बचत गटांचे जे 32 बचत गट आहे त्याचे अध्यक्ष सचिव वरून. आता आमचे गट उमेदला काही जोडले सगळेच, इकडं काही ज्या स्कीमा वगैरे असतील ते सगळं सांगितलं जातं. मग आम्ही खाली सांगितलं, मग अध्यक्षांनी त्याच्या गटांना सगळं मार्गदर्शन करायचं. गोबर गॅसचं जे 300 महिला काही येऊ शकत नाही एकत्र, बरोबर आहे, वाड्या वस्त्यावरती. मग आम्ही काय केली त्याची एक संयुक्त समिती स्थापन केली आणि त्या प्रत्येक संयुक्त समितीमधलं सचिव अध्यक्ष ते दर महिन्याला मिटिंगला येणार. मग ज्या काही आपल्या योजना वगैरे काही असतील ना प्रत्येक मग तिथे मिटिंग होणार आणि प्रत्येक महिलेला मग महिलापर्यंत ही माहिती पोहोचते. आणि तुम्हाला सांगू का, एक मुख्यमंत्री पंचायत राज योजनेच्या वेळेस जे म्हणजे आमच्या गावात पहिल्या वेळेस आमचा नंबर आला, पण ज्यावेळेस ते ऑडिट चालू होतं ना तर त्यांनी आम्हाला प्रश्न काय विचारला होता की तुम्ही म्हणजे आमचे जवळजवळ 32 महिला बचत गट आहे, मग ते म्हणले तुम्ही 16 गटांनी का कर्ज घेतलंय, बाकीच्या गटांनी का कर्ज घेतलं नाही.
मग आम्ही सांगितलं की आमच्याकडे पैसा पडू नये, आमच्याकडे एवढा पैसा पडू नये, आम्हाला कर्ज घ्यायची काही गरजच गरजच नाहीये. नाहीये. त्यामुळे म्हणजे आमच्या महिला एवढ्या सक्षम झालेल्या आहेत. किती छान. आणि एवढं सगळं सांगताना मला असं वाटतं की तुम्ही इमोशनल झालाय. तर त्या मागचं कारण काय आहे की असं मला जाणवतंय की तुम्ही एवढं सांगताय भरभरून आणि तुम्ही एक थोड्याशा म्हणजे इमोशनल आज झालेले इथे आहात. येऊन बोलायचं म्हणजे ही पण डेअरिंग यायला लागते येस, ना. अगदी बरोबर आहे. आणि आम्ही शेतकरी महिला असल्यामुळे आमच्यामध्ये तेवढी डेअरिंग नसते. महिलांच्यात भरपूर बोलतो आम्ही, पण असं हं. डायरेक्ट उभं राहायचं आणि बोलायचं म्हणल्यावर तत्तम होतच. बरोबर. किती एक पण- दडपण येतच किती काही दडपण असलं म्हणजे तरी. आपल्याला पण आपण असं समोर बोलू शकतो, पण असं आपलं कुठेतरी काहीतरी म्हणजे हे होणार आहे ना. चुकेल की काय किंवा काय मनात आणि प्रश्न मेन येतो. म्हणजे आमची एक सेंद्रिय शेतीचे पण आमचे गट आहे, 3 गट, 125 शेतकऱ्यांचा एक गट आहे. आणि असेच आमच्या मिटिंग वगैरे होत्या. आणि मला काही एवढं माहित नव्हतं, बोलण्याचं पण एवढं माहित नव्हतं. आणि पुण्याला आमची मिटिंग होती आणि त्यावेळेस आम्ही 6 जण कृषी सखी गावामध्ये ना, म्हणजे सेंद्रिय शेतीच्या याच्यावरती काम करतो. त्यावेळेस म्हणजे सगळ्या महिला उठायच्या आणि आम्ही हे करतो ते करतो सांगत होतं. आम्ही पण मग आमचं परसबागाचं काम चांगलं चालू आहे. जवळजवळ 300 परसबागा विना रासायनिक खताच्या करणे म्हणजे काही सोपं नाहीये. हो. आणि त्यावेळेस दत्तात्रय भरणे तिथं त्यांचं ते अध्यक्षपद म्हणजे मोदींचं हे होतं. मग मी फक्त उभं राहून आमच्या गावचं सांगितलं परसबागेचं. त्यांनी मला सेंद्रिय शेतीचा पुरस्कार दिला कृषी सखी अरे म्हणून. वा वा, खूप अभिनंदन हा, तुमचं. म्हणजे काही मनी नाही, ध्यानी नाही, काहीच नाही. सर्व महिला उठायच्या म्हणून मी पण आपल्या पण गावचं काहीतरी बरोबर. सांगायला नको का? म्हणजे आपल्याला आपल्या गावचा मोठेपणा पाहिजे ना. पण त्यांनी त्या माझ्या थोड्या बोलण्यावरती म्हणजे पुरस्कार दिला वा, लगेच. किती छान. तर आता पाणोली गावाचा विकास कसा झाला आणि इतर गावांपेक्षा पाणोली गाव हे वेगळं कसं आहे हे आपण इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडनं जाणून घेणार आहोत. तर आत्ता आपल्यासोबत आहेत पाणोली गावचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर थोरात. तर नमस्कार. नमस्कार. तर आता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की पूर्वीचं पाणोली गाव आणि आत्ताचं पाणोली गाव काय फरक आहे? साधारणपणे गावचा जर 40-50 वर्षापूर्वीचा जर इतिहास आपण या ठिकाणी जर पाहिला तर पूर्वी गावामधून साधारणपणे गावाची लोकसंख्या 1,500-2 हजार असताना सुद्धा गावातले 50% लोक ही मजुरी करायची. म्हणजे रोजगार हमीचं वगैरे कुठं जर काम चालू झालं तर 1,800 लोक साधारणपणे रोजगारासाठी त्या ठिकाणी जायचे. आज जर परिस्थिती पाहिली तर आज गावामध्ये 5 सुद्धा कामगार मिळत नाहीत किंवा लेबर बी या ठिकाणी मिळत नाही. हा एक मूलभूत बदल गेल्या 40 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याला अनेक कारणं आहेत. महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये दूध धंदा आहे. अच्छा. आणि गेल्या 5 वर्षामध्ये जो शैक्षणिक विकास गावाचा 10-15 वर्षामध्ये झाला, वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास नाही म्हटलं तरी एक 100-150 इंजिनियर गावातून तयार झाले. आणि मग शेतीला जो पूरक व्यवसाय जो समजा दूध धंदा होता, प्लस त्याच्यामध्ये ही जी इंजिनियर झालेली मुलं आहेत तर यांच्या रोजगाराचा भर पडली आणि गावचं उत्पन्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. अच्छा. बरं, हल्ली आता जे काही समाजात चाललेलं आहे भेसळयुक्त पदार्थांचं, तर केमिकल युक्त पदार्थांना एकच पर्याय आहे जो की स्लरी. आणि बाहेर स्लरी बघायला गेलं तर 1,800 रुपयापर्यंत मिळते आणि पाणोली गावात ती फक्त 300 रुपयाला मिळते. तर ना नफा ना तोटा या बेसिसवर तुम्ही हे सगळं कसं काय कामकाज चालवता? त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तर या ठिकाणी जे ऐक्य सेवा सेंटर नावाची जी आहे ती काम करते आणि तिला साधारणपणे फंडिंग नाबार्ड आणि कमिशन याकडनं होतं. तर त्यांच्या फंडिंगमधून काय झालेलं आहे की गावामध्ये 150 प्लस गोबर गॅस झालेले आहेत आणि गोबर गॅसमधून जे वेस्टेज बाहेर पडतं की ज्याला आपण स्लरी म्हणतो, त्या स्लरीवरती प्रक्रिया करून त्याच्यामध्ये काही जीवाणू जे का ऑर्गॅनिक जीवाणू बॅक्टेरिया वगैरे ज्याला आपण म्हणतो तर ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात आणि त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं. ते मडपंपाच्या सहाय्यानं प्रत्येक गोबर गॅसवरून ती स्लरी गोळा केली जाते. या ठिकाणी त्याचे एक छोटंसं युनिट या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून चालवलं जातं आणि ते चालवल्यानंतर त्याच्यातून जी स्लरीमध्ये जी प्रक्रिया होते तर ती आपण या ठिकाणी एकरी साधारणपणे एक 18-20 लिटर ती एका वेळेस भरपूर होती. आणि ती स्लरी जर दिली तर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वगैरे देण्याची आवश्यकता भासत नाही. आणि याची किंमत मार्केटमध्ये जर गेलं तर साधारणपणे 2,000 रुपयाला 20 लिटर मिळतं. परंतु या गावामध्ये ना नफा ना तोटा होतो. ज्या बॅक्टेरियावरती जो खर्च होतो, ऑर्गॅनिक बॅक्टेरिया आपण जे खरेदी करतो त्या खरेदी करण्यासाठी जो खर्च होतो तेवढाच खर्च त्या ठिकाणी घेतला जातो. बाकीचा कुठल्या प्रकारचा ॲडिशनल चार्ज त्याच्यामध्ये होत नाही. अच्छा. आता या सगळ्या केमिकलच्या जमान्यात ऑर्गॅनिक शेतीसाठी तुम्ही कसे काय उपक्रम राबवता इथे? मी सुरुवातीला सांगितलं की ऐक्य सेवा सेंटर, कमिशन आणि नाबार्ड या 3 घटक या ठिकाणी काम करतात गावाच्या व्यतिरिक्त. या ठिकाणी जे महिलांचे साधारणपणे सक्षमीकरणासाठी एक 33 प्लस बचत गट आहेत आणि त्या गटाच्या माध्यमातून साधारणपणे 350-450 महिला त्या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. दर 6 महिन्याला
या संस्थांमार्फत रोपं दिली जातात ओके. आणि त्यांची परसबाग डेव्हलप केलेली आहे. प्रत्येक महिलेच्या परिसरामध्ये घराच्या भोवताली एक अर्ध्या गुंठ्याची 1 गुंठ्याची अशी परसबाग केली आणि त्याला दर 6 महिन्याला रोपं आणि काही बिया, काही वेलवर्गीय भाजीपाल्या तर त्या ठिकाणी पुरवले जातात. आणि त्यांना एकच सूचना केली जाते की याच्यावरती कुठल्याही प्रकारचं केमिकल फवारायचं नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत घालायचं नाही. जे स्लरीवरती जी प्रक्रिया केलेली स्लरी आहे ती वापरायची आणि कीड येऊ अगर न येऊ आठवड्यातून 1 वेळेस त्याच्यावरती देशी गाईचं गोमूत्र फवारायचं. की त्याचं साधारणपणे 1 लिटरला 15-20 ml ते भरपूर होतं. 1 लिटरमध्ये 15-20 ml ते गोमूत्र मिक्स करायचं आणि कीड असो किंवा नसो, रोग असो किंवा नसो पिकावरती तर ते फवारायचं. याच्यामुळे होतं कसं की त्याच्यामध्ये कीड शक्यतो येतच नाही आणि जर आली समजा असं जाणवायला लागलं की या ठिकाणी आता कीड येण्याची शक्यता आहे तर त्यासाठी एक महिलांना एक दशपर्णी अर्क तयार करण्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. प्रत्येक महिलाला ड्रम पुरवलेला आहे की सेवा सेंटर मार्फत आणि त्या ड्रममध्ये जे काही दशपर्णी अर्क असतो त्या दशपर्णी अर्काची फवारणी करून ती कीड नियंत्रणामध्ये आणली जाते. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी करण्याची आवश्यकता भासत नाही. आणि समजा जरी कीड आली आणि 10-5% जरी समजा नुकसान जरी झालं तरी वास्तविक पाहता त्याच्यामध्ये रासायनिक खाण्यापेक्षा जे काही ती 10-5% रोपं जरी कमी झाली, पिळून गेली तरी ते सुद्धा नुकसान भरपाई त्या ठिकाणी येते. उद्देश आहे की या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला, गावातील प्रत्येक कुटुंबाला सेंद्रिय पद्धतीचं भाजीपाला मिळावा, त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा. याच्यामध्ये कडधान्य सुद्धा ज्यावेळेस आम्ही पिकवतो त्यांना सक्तीने सांगितलं जातं की कडधान्यावरती कुठल्या प्रकारची फवारणी करू नका. मग परसामध्ये जो पिकतो तो भाजीपाला, शेतामध्ये उत्पन्न होतो ते कडधान्य आणि जे काही तृणधान्य आपण वापरतो, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा काही प्रमाणात मध्ये गहू असेल. तर गव्हाचं उत्पन्न फारसं होत नाही, परंतु ज्वारी बाजरीचं पीक या ठिकाणी चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळं त्या ठिकाणी संपूर्ण आहारामध्ये सेंद्रियता कशी राहील, म्हणजे त्यांना ऑर्गॅनिकच खाद्य त्याच्या पोटामध्ये कसं जाईल अशा प्रकारचा विचार या ठिकाणी गावामध्ये केला जातो. अच्छा, पण या नियमांचं पालन होतं का? म्हणजे खतं न वापरणं किंवा काय? आता जे परसबाग आहेत, परसबागामध्ये याचं 100% आपण पालन करतो. परसबागेचा नियमच आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरायचं नाही, कुठल्या प्रकारचं पेस्टिसाइड त्या ठिकाणी वापरायचं नाही. आता शेतीचा जर विचार करायला गेलं, शेतीमध्ये साधारणपणे कडधान्य आणि तृणधान्य म्हणजे ज्वारी आणि बाजरीवरती कुठल्या प्रकारची रासायनिक फवारणी आपण या गावामध्ये केली जात नाही. आता या ठिकाणी पैशाचं जे काय म्हणतो आपण अर्निंग जे पीक आहे, क्रॉप आहे, ते कांद्याचं आहे. कांद्याचं पूर्वी साधारणपणे जी शेती केली जायची ही वर खत आणि पेस्टिसाइड वरती केली जायची. साधारणपणे एका पिकावरती 4 महिन्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये साधारणपणे जवळजवळ 15-20 दिवसांनी जरी फवारणी केलं तर 8-10 फवारणी त्याच्यामध्ये व्हायची. आताच्या फवारणीचं प्रमाण फार तर 1% म्हणजे साधारणपणे 60% कांद्याचं पीक सुद्धा ते 60% आता ऑर्गॅनिकली केलं जातं. मी सुद्धा स्वतः तुम्हाला मी सांगतो, अनुभव सांगतो माझा स्वतःचा. या ठिकाणी मी 50% कांद्याचं पीक हे ऑर्गॅनिक वरती केलं आणि 50% पीक हे रासायनिक खतं पण कमी वापरून केलं. तरी सुद्धा मला सेंद्रिय खताने जे वापर केलं किंवा सेंद्रिय स्लरीच्या माध्यमातून जे ते पूर्ण आयुष्य जगलं. त्या कांद्याची पात शेवटपर्यंत हिरवीगार राहिली. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा असं म्हणजे जसं आपण म्हणतो तोच लाईफ जेवढा आहे त्याला लाईफ पूर्ण जगता आलं. आणि ज्याच्यावरती फवारणी केली होती किंवा ज्याला वरखत गेलं होतं त्याची कांद्याची पात शेवटच्या टप्प्यामध्ये ही सुकायला लागली, विरून गेली. तर सेंद्रिय आणि रासायनिक याच्यामध्ये हा महत्वाचा फरक होतो. आज साधारणपणे 60% कांद्याची शेती सुद्धा ही सेंद्रिय पद्धतीने गावामध्ये केली जाते आणि तृणधान्य आणि कडधान्य हे मात्र 100% या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने पिकवण्याचा मी सगळ्यांना सल्ला दिलेला आहे. याच्यासाठी वारंवार ग्रामसभा होतात, महिलांचे ट्रेनिंग प्रोग्राम होतात, पुरुषांचे ट्रेनिंग प्रोग्राम होतात आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. त्यांनी सांगितलं की त्यांनी दोन्ही प्रक्रिया अप्लाय करून बघितल्या, म्हणजे रासायनिक खतं वापरून पण आणि सेंद्रिय खतं वापरून पण. त्यांनी स्वतःचा स्वानुभव सांगितला की जेव्हा त्यांनी रासायनिक खतं वापरली आणि जेव्हा सेंद्रिय खतं वापरली तर लाईफ कोणत्या कांद्याला जास्त मिळालं, जसं की जे सेंद्रिय खतं वापरली त्याला लाईफ जास्त मिळालं. हे पण खूप महत्त्वाचं होतं. जे कोणी शेतकरी बांधव असतील किंवा जी कोणी तरुण मुली बघत असताल किंवा तुमचे आई वडील जर शेती करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा मुद्दा तुम्ही नक्की पोहोचवा, कारण ही आत्ता या आधुनिक काळाची खूप जास्त गरज आहे की जेवढं कमीत कमी आपण रासायनिक खतं वापरू तेवढं आपल्या आरोग्यासाठी तर चांगलंच आहे, पण त्या पदार्थाची पर्टिक्युलर ती लाईफसुद्धा वाढणार आहे. तर पाणोली गावचे अजून एक सामाजिक कार्यकर्ते वाखारे साहेब, त्यांच्याकडनं आता मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर नमस्कार साहेब. नमस्कार.
तर आता महाराष्ट्रातील पहिली डिजिटल शाळा तुमच्या गावात आली, तर यासाठी जो निधी आहे किंवा ही जी मेन आयडिया आहे ही कशी आली गावामध्ये? सुरुवातीला या गावामध्ये साधारणतः 2020 मध्ये दोन फंडिंग एजन्सी आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गावात काम करायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये स्पेशली नाबार्ड, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि ऐक्य सेवा सेंटर ह्या तिघांचं ट्राय अग्रीमेंट होऊन ह्या गावामध्ये कामाला सुरुवात झाली. साधारणतः काम करत असताना 3 गोष्टी जास्त आम्ही विशेषतः पाहिल्या. त्याच्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि शेती आहे. हे करत असताना पहिला जो आम्ही हे दिला म्हणजे पहिला प्रेफरन्स जो दिला तो शाळेसाठी दिला. अच्छा. आणि शाळेसाठी देत असताना सुरुवातीला आम्ही ते पाहिलं गावामध्ये तर साधारणतः 3 खोल्या पत्र्याच्या या ठिकाणी होत्या. अगदी आम्ही लहानपणी शिकलो असेल अशा त्या सर्व रूम्स होत्या आणि साधारणतः पत्रे वगैरे जुने झाले होते, अगदी ते गळत पण असतील अशा परिस्थितीमध्ये ते होते. आणि या 5-6 वर्षामध्ये मग इथे काम सुरू करत असताना सुरुवातीला सर्व गावकऱ्यांना एकत्र केले, त्यांच्या मीटिंग वगैरे घेतल्या आणि त्याच्यातून ही जी काय 4-5 वर्ष राबवण्यात येणारी जी संकल्पना आहे तर ती त्यांच्या समोर मांडली गेली. त्याच्यातून लोकांनाही वाटलं की आपल्या शाळेचा विकास होईल, गावाचा विकास होईल. त्या दृष्टीने गावाने सगळे गट तट सगळे बाजूला ठेवून एकत्र आले आणि सगळ्यांच्या मीटिंग वगैरे वारंवार व्हायला लागल्या. एकमेकाचे द्वेष वगैरे सगळे बाजूला झाले आणि मग सुरुवातीला लोकांबरोबर चर्चा होऊन पहिला प्रश्न म्हणजे आपण शाळेपासून सुरुवात करूया. मग इथे आल्यानंतर आमचं सुरुवातीला ठरलं की आपण इथे हे जे 3 वर्ग आहे तर ते आपण चांगले आपण करूया, जेणेकरून लोकांना पण वाटेल की काहीतरी काम झालं किंवा सुरुवात झाली. म्हणून मग इथे असणारे 3 वर्ग आम्ही सुरुवातीला हे केले, जमीनदोस्त केले. आणि या ठिकाणी साधारणतः 3 वर्गाची जागाच फक्त आम्हाला उपलब्ध होती. तर ही जागा असताना काही जागा आम्हाला कमी पडली, ती आम्ही गावकऱ्यांशी चर्चा केली की ज्यांची ती जागा आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि अगदी सहजते म्हणजे एवढं चांगलं काम होत असेल माझ्या गावासाठी तर मी ती जागा पण द्यायला तयार आहे. मग असं मिळून चांगले 3 वर्ग आपल्याला या ठिकाणी करता येतील अशा दृष्टिकोनातून ही जागा गावकऱ्यांनी देऊ केली. आणि मग या ठिकाणी कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि गाव या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी या शाळेचा वर्ग बांधला गेला. हे करत असताना सुरुवातीला याचे 3 वर्ग या ठिकाणी होते. या ठिकाणी मल्टिपल आपल्याला हा वर्ग कसे वापरता येईल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं. या ठिकाणी 3 वर्ग भरायचे, मध्ये काचेचे पार्टिशन्स या ठिकाणी होते आणि ते साऊंड प्रूफ होते. अगदी 3 वर्ग या ठिकाणी बसायचे. परंतु काही दिवसात आमच्या असं लक्षात आलं की मुलांसाठी ग्रामीण भागात जर काम करायचं असेल तर जी कॉम्प्युटर विषयी किंवा तंत्रज्ञानाविषयीची जी भीती आहे तर ती आपण सुरुवातीला घालवली पाहिजे आणि मग त्यासाठी वेगळा काहीतरी प्रयोग आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून काही लोकांशी जी की कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांच्याबरोबर आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली आणि त्याच्यातून एक मॉड्यूल कसं आपल्याला तयार करता येईल तर ते मॉड्यूल आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला. इथे आल्यानंतर ते मॉड्यूल कसं असणार आहे, काय असणार आहे, त्या गावकऱ्यांबरोबर वारंवार आम्ही चर्चा करत राहिलो आणि चर्चा केल्यानंतर एक फायनल आम्ही मॉड्यूल केलं की ह्या मॉड्यूल फ्युचरिस्टिक क्लासच्या दृष्टिकोनातून आपण फायनल या ठिकाणी काम करूया. हे करत असताना लोकांना बरोबर कंटिन्यू आम्ही ठेवलं आणि लोकांना बरोबर ठेवल्यामुळे काय झालं की लोकांना याच्यातला इंटरेस्ट वाढला की आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण चांगलं काम करतोय. आणि मग या ठिकाणी 6 महिन्यामध्ये आम्ही परत ते 3 वर्ग होते तर त्याच्यातलं पार्टिशन वगैरे काढलं आणि साधारणतः 30 विद्यार्थ्यांना एका वेळेस आपल्याला शिक्षण घेता येईल अशा पद्धतीचा क्लास, त्याचे वेगवेगळे ड्रॉइंग्स या ठिकाणी करण्यात आले आणि त्या माध्यमातून लोकांबरोबर चर्चा झाली. अनेक चर्चा झाल्यानंतर ठरलं की आपण कुठल्या तरी CSR मधून करू. पण असं होतं की हा देशातला पहिला प्रयोग असल्यामुळे आम्ही फंडिंग एजन्सी पर्यंत पोहोचलो नाही. हा इतका मोठा प्रकल्प गावातच करायचं ठरलं आणि त्या दृष्टिकोनातून गावात परत सगळं याचं बजेट वगैरे काढलं. तर सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः 30 लाखापर्यंतचं बजेट या क्लासचं होतं आणि मग हे बजेट आपल्याला कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला. गावामध्ये वेगवेगळ्या मीटिंग्स घेतल्या आणि मीटिंग घेतल्यानंतर लोकांना सांगितलं की याचा आराखडा साधारणतः 25 ते 30 लाखापर्यंत होतो आहे. तर त्या दृष्टिकोनातून लोकांशी चर्चा करून एक दिवस एक 3री-4थी आमची मीटिंग होती आणि त्या 4थ्या मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की स्क्रीन लावायची, लॅपटॉप लावायचा आणि त्याच्यामध्ये आपण असं आजमावून घेऊ की कोण किती आपल्याला पैसे गावामध्ये देऊ शकतो, कुठली संस्था आपल्याला किती पैसे देऊ शकते. आणि तसं करत असताना आम्ही गावामध्ये एका या 3ऱ्या ते 4थ्या मीटिंग मध्ये 18 लाख रुपयाचं स्क्रीनवर आम्ही कलेक्शन केलं आणि मग त्या मार्गे असं वाटलं की जरी 25-30 लाखाचा प्रकल्प असेल तर 100% हा आपण यशस्वी करू शकू. आणि त्याच वेळेस ज्या माणसाकडून आम्ही करणार होतो त्यालाही आम्ही या ठिकाणी बोलावलं होतं
आणि त्याच दिवशी ग्रामस्थांनी गोळा करून 2 लाख रुपयाचा चेक त्याला दिला आणि सांगितलं तुझं काम चालू कर, 6च महिन्यामध्ये आम्ही तुझे 25-30 लाख रुपये या ठिकाणी कलेक्शन करून देऊ. आणि साधारणतः 1-2 महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये 18 लाख रुपये जे कबूल केले होते, तर त्या सगळ्या संस्थांनी, मग त्याच्यामध्ये पतसंस्था असेल, गावातले दूध डेअरीचे लोक असतील किंवा ज्या ज्या गावातील छोटे छोटे गट आहेत, तर त्या माध्यमातून आम्ही तेवढे पैसे गोळा केले. आमच्या गावातून साधारणतः 300 मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेले आहेत. तर मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं की आपल्या गावामध्ये असं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण आपली ही शाळा करतो आहे. अगोदर फक्त त्यांना असं 3-4 वेळा आम्ही प्रत्येकाला वैयक्तिक नावाने पत्र पाठवले, व्हॉट्सअपवर पत्र दिले आणि शेवटी त्यांना एकच सांगितलं की तुमच्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. आणि ते करत असताना प्रत्येकाला शिक्षकांचे नंबर दिले, गावातील काही कार्यकर्त्यांचे नंबर दिले आणि त्या नंबरवर साधारणतः 1-2 महिन्यामध्ये आमच्याकडे परत उरलेले पैसे साधारणतः 10 ते 15 लाख रुपये आमच्या त्या बाहेरच्या मुलांकडून कलेक्शन झालं. आणि अशा माध्यमातून हा वर्ग सुरुवातीला आम्ही या ठिकाणी तयार केला आणि हा साधारणतः आम्ही पालकमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं आणि हा देशातला पहिला प्रयोग आहे आणि तो यशस्वी झाला. त्याचा आम्हाला सार्थ गावकऱ्यांना अभिमान आहे. थँक्यू. वा, किती छान. म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून लोकसहभागातून ही इतकी छान अशी फ्युचरिस्टिक क्लासरूम बनवलेली आहे. आणि जेव्हा सगळेजण मिळून असे सहभाग घेतात तेव्हा असं काहीतरी छान प्रत्येक गावात बनू शकतं, घडू शकतं. त्यामुळे तुम्ही या गावाचा आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा या कल्पना अंमलात आणून तुमच्या गावामध्ये ही प्रगती करू शकता. मस्त. आता भेसळीवर चालू असलेल्या कारवाया, तर यासाठी पारनेर दूध संघाचे संचालक दादाभाऊ वारे साहेब यांनी या कशा पद्धतीने हाताळल्या, आता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर नमस्कार साहेब. तर आता हे जे काही भेसळीचं चालू आहे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थावर, तर तुम्ही हे सगळं पानोली गावात कसं काय हँडल केलं या सगळ्या गोष्टी? या संदर्भामध्ये अन्न भेसळ याच्यामध्ये जे नवीन अधिकारी तुकाराम मुंडे साहेब म्हणून आलेले, त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जे दूध स्वीकारण्याची जी नियमावली दिलेली आहे त्याच्यामध्ये स्वच्छ व ताजं दूध हे डेअरीवर संकलित केलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही सर्व दूध उत्पादकांना सूचना केल्या की आपण गाईचं दूध काढल्यानंतर काढताना जे आपण मिल्किंग मशीन वापरतो किंवा बाबा हाताने दूध काढतो ते स्वच्छ असावं, त्यातले जे पाईप स्वच्छ असावेत जेणेकरून ते स्वच्छ दूध डेअरीला आलं पाहिजे. त्याच्यानंतर ते आणताना जे कॅन असतात तेही स्वच्छ असावे. डेअरीमध्ये आल्यानंतर ते दूध गाळून घेतलं जातं आणि ते स्वच्छ दूध संकलित केलेलं दूध एक चांगल्या प्रतीचं. मुंडे साहेबांनी जे सांगितलं की त्याच्यामध्ये दुधाची गुणवत्ता ही चांगली असली पाहिजे. त्यांच्या निकषाप्रमाणे 3 फॅट आणि 8-3, 8-2 एसएनएफ त्याचा असला पाहिजे. त्याची स्निग्धता, त्याच्यामधली पोटॅशियम की आपलं स्निग्धता एक चांगल्या प्रकारची असली पाहिजे जेणेकरून हे दूध शहरामध्ये जाते. आणि जो भेसळीचं जो वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, प्रत्येकाच्या जीवावर उठलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक दुर्धर आजार होतात. त्यामुळे मुंडे साहेबांनी जे काही नियम बनवलेले आहेत त्याप्रमाणे काही उत्पादक भेसळ जे करत होते, कोणी पाम तेलापासून दूध तयार करत होतं, कोणी युरिया त्यामध्ये टाकायचं जेणेकरून दुधाची डिग्री वाढवली जायची, फॅट्स वाढवली जायची, त्याच्यावर पूर्ण आळा बसलेला आहे. शक्यतो आमच्या भागामध्ये भेसळ ही पाण्याची असायची, दुधावाला त्याच्यामध्ये दुधामध्ये पाणी टाकायचं, परंतु ती सुद्धा भेसळमध्ये असल्यामुळं ती भेसळ पूर्णपणे बंद झालेली आहे. या गावामध्ये तसं पाहिलं तर पूर्वीच्या माझ्या अगोदरच्या सांगितलं गेलं की एक पाठीमागच्या काळामध्ये 2-2.5 हजार लिटर दूध या गावामध्ये असायचं, परंतु पाणलोट, बांधबंदिस्ती हे जे गावामध्ये विकास झाले, प्रत्येकाच्या पाण्याचा विहिरीचा स्तर वाढला गेला आणि रोजगार निर्माण झाला. गावाचा जो तरुण आहे नोकरीच्या मागे न लागता गावामध्येच प्रत्येकाने 2-4 गायी घेतल्या, त्यामध्ये आपल्या कुटुंब जीवाची उपजीविका चालू केली. आणि दूध धंद्यामध्ये आज मी तिला प्रत्येक दूध उत्पादकाला एक चांगलं दूध घातल्यानंतर 38 ते 40 रुपये लिटर दुधाला भाव मिळतो. आणि हा भाव मुंडे साहेबांमुळे अधिक वाढेल अशी अपेक्षा प्रत्येक दूध उत्पादकाची तयार झालेली आहे. भेसळ जर कमी झाली तर दुधाचा जो फुगवटा आलेला आहे, कृत्रिम दूध जे तयार होत आहे ते दूध कमी होईल आणि त्यामुळं दुधाला भाव चांगले होतील, सर्वसामान्य शेतकऱ्याला चांगले दिवस येतील आणि शेतकरी चांगला सुखी संपन्न होईल, अशा प्रकारची अपेक्षा या मुंडे साहेबांच्या नियमावलीमुळे झालेली आहे. बरोबर. मग आता हे तुकाराम मुंडे साहेबांनी आता जर भेसळी विरुद्धची धडक कारवाया सुरू केलेल्या आहेत, तर त्याचं चॅलेंज पानोली गाव एक्सेप्ट करेल का? 100% पानोली गावामध्ये
1% भेसळ असू शकते, ती पण पाण्याची. शक्यतो बाकी भेसळ नाही आहे. त्यामुळे पानोली गाव 100% ते आव्हान पेलणार आहे. भेसळी पूर्णपणे कमी होण्याच्या मार्गावर आहे. आमच्या गावामधील असे कधी रिपोर्ट पण जिल्ह्याला त्यांचे जे अधिकारी असतात कुठले गेलेले नाही. गावात जर भेसळ होत असेल तर तालुक्यातल्या इतर गावामध्ये लगेच गावातून कुणीतरी माहिती देतं की या गावामध्ये भेसळ होते, तिथं त्याच्यावर धाड पडली जाते. पण असं आमच्या गावामध्ये नाही, होणार नाही 100% खात्रीने. कारण गावाचा एक विकासाच्या दृष्टीने वेगळी वाटचाल आहे. गावातील आमचे या गावचे सुपुत्र वाखारे साहेब यांच्या माध्यमातून आणि गावातील सरपंच, गावातील सर्वांच्या माध्यमातून एक वेगळ्या दिशेने गावाचं नाव तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या तख्तावर गेलेलं आहे. त्यामुळे गावाचा एक चांगला विकास व्हावा म्हणून गाव नेहमीप्रमाणे सर्वांच्या एकोप्याने राहतं. भेसळ वगैरे हा प्रकार इथं होणार नाही 100% खात्री. किती छान. आता पाणोली गाव आर्थिक उलाढालींसाठी कसं सक्रिय आहे हे मी इथले सामाजिक कार्यकर्ते भगत साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर नमस्कार साहेब. तर आता आम्हाला सांगा की आर्थिक उलाढालींसाठी तुमच्याकडे काय व्यवस्था आहे? आर्थिक उलाढालीसाठी आमच्याकडे साधारणपणे 1994 साली राजमाता जिजाऊ पतसंस्था महिला याची स्थापना झाली. नंतर गणेश ग्रामीण एक दुसरी एक पतसंस्था आहे. 3 नंबरला एक कॉम्रेड बाबासाहेब ठुबे यांची नावाने एक संस्था आहे. अशा 3 संस्था ह्या पतसंस्था आहेत. त्याचप्रमाणे चौथी म्हणजे पानोली विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी एक आहे. म्हणजे अशा 4ही संस्थांमार्फत पानोलीमध्ये शेतकऱ्याला साधारणपणे बी बियाणं असेल, औषधं असेल, कृषीची अवजारे असतील, ट्रॅक्टर असेल, याच्याकरता कर्ज उपलब्ध केलं जातं कमी व्याजदरात एकदम. त्याचप्रमाणे युवकांना पोल्ट्री फार्म असेल, दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, यांना बी कर्ज दिलं जातं. लघु उद्योग कोणाला स्थापन करायचा असला, उभा करायचा असला तर त्याला बी कमी व्याजदराने या ठिकाणी सहजासहजी अगदी कर्ज उपलब्ध केलं जातं. परंतु पतसंस्थांचं योगदान याच्यामध्ये आहे असं नाही. या पानोली गावाच्या जडणघडणीमध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, कुठल्याही याच्यामध्ये सर्वांगीण विकास गावाचा होण्याकरता जे जे योगदान संस्थांना लागेल ते संस्था नेहमी अग्रेसर असतात त्या ठिकाणी. वा. आणि अजून एक, पाणोली गाव स्वावलंबी गाव म्हणतात, तर ते का? स्वावलंबी याचा अर्थ कसा का पानोली गावात ठेवी पण याच ठिकाणी पतसंस्थांमध्ये ठेवायच्या, कर्ज इथूनच घ्यायचं. म्हणजे काय होतंय, कर्मचारी त्या ठिकाणी रोजगार निर्माण होतो कर्मचाऱ्यांना. त्याचप्रमाणे आता डॉक्टरांनी सांगितलं का परसबागाची स्थापना करायची. म्हणजे आपण बाजारातून भाजीपाला आणायचाच नाही. त्या ठिकाणी आपण दूध या ठिकाणी आपण तयार करतो. या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ आपण बनवले. त्याचप्रमाणे वाखारे साहेबांच्या मार्फत जे सोलरची युनिट आलेली, मग सोलरची लाईट पण आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणजे जेणेकरून आपण सर्वांगीण विकास जसा असेल, एक खेडे महात्मा गांधीजींचं जे स्वप्न होतं खेड्याकडे चला, त्या पद्धतीने आमची पानोली गावाची वाटचाल एकंदरीत चालू आहे. आणि यामुळे गावातला पैसा तो गावातच राहतोय, म्हणजे तिथल्या तिथेच तो सगळ्या ह्याच्यातनं तो फिरतो. गावातील पैसा गावातच वापर त्याचा झाला पाहिजे आणि ज्याला गरज आहे त्याला, त्या घटकाला या ठिकाणी कमी कागदपत्र, शासनाच्या नियमानुसार परंतु कमी कागदपत्र आणि त्याला कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होतं. या ठिकाणी तो समाधानी होतो, तो एक उभा राहतो. या गावामध्ये अनेक म्हणजे कुटुंब असे आहेत का या पतसंस्थांच्या चळवळीमध्ये खूप मोठं यांचं योगदान आहे आणि ते कुटुंब आज पूर्णपणे सक्षम आहेत. खूप छान. बघा, खूप छान या पद्धतीने हा आर्थिक उलाढालींचा उपक्रम हे पाणोली गाव राबवत आहे. खूप छान वाटलं. आता सगळ्या गावांपेक्षा पाणोली गाव वेगळं कसं हे इथल्या उपसरपंच जे आहेत त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहे. तर नमस्कार. नमस्कार. तर आम्हाला सांगा की तुमचं पाणोली गाव इतर गावांपेक्षा वेगळं कसं? आपण साधारणपणे पाहतो लोकशाहीचा उत्सव आहे. राजकारण हे 100% त्या ठिकाणी प्रत्येक गावात असतं, किंबहुना ते करावंच लागतं. परंतु इलेक्शन झाल्यानंतर किंवा राजकारण झाल्यानंतर, ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर त्याच दिवशी लगेच 5 वाजल्याच्या नंतर दोन्ही पार्ट्या एकत्र त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये चिंचेच्या खाली सर्वजण चहा एकत्र घेत असतात. त्या दिवशी इलेक्शन संपलं. त्याच्यानंतर खरी वाटचाल चालू होते. पार्टी कुणाची निवडून येईल किंवा कुणाचा सरपंच होईल ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. परंतु विकासात्मक दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं गावचा विकास होण्यासाठी हे ग्रामीण लोकसहभाग हा फार महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या गावामध्ये ते अवलंबतो. तर खऱ्या अर्थानं गावचा विकास होत असताना ग्रामीण लोकसहभाग हा 100% असावा. आणि हे जे तुम्ही सगळं आजचं विकास पाहताय तर त्याच्यामध्ये मंदिरं असतील, शाळा असेल, त्याच्यानंतर लोकल कॉन्ट्रीब्युशनमध्ये आपली स्मशानभूमी सुशोभीकरण असेल, पाणलोट क्षेत्राचा विकास असेल, अशा अनेक गोष्टी असतील तर ज्यामध्ये ग्रामीण लोकसहभाग फार महत्त्वाचा. मी वारंवार ग्रामीण लोकसहभाग का म्हणतोय,
तर हा अवेअरनेस त्या ठिकाणी आमच्यामध्ये निर्माण करायचा असेल आणि ह्या ऐक्य सेवा सेंटर असेल किंवा बाकीच्या काही NGO असतील, त्या NGOच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा ग्रामीण लोकसभाचा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही अंमलात आणला, किंबहुना तो आम्ही गावामध्ये डेव्हलप करून प्रत्येकाच्या जनमानसामध्ये त्या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस देखील त्या ठिकाणी झाला. ते महत्वाचं आहे. Yes. बरं, सैनिकांचं गावाला काय योगदान आहे? म्हणजे माजी सैनिक असतील किंवा आजी माझी जी काही सैनिक असतील तर त्यांचं गावाला कशा पद्धतीने योगदान आहे? आता साधारणपणे पहा तर प्रत्येक गावामध्ये सैनिक असतात, माजी सैनिक आहेत, किंबहुना आता ऑनगोईंग पण ते काही सैनिक असतात. तर त्यांची मदत नेहमीच प्रत्येक विकास कामामध्ये त्या ठिकाणी होत असते. त्याच्यामध्ये आता पाणलोट क्षेत्र विकास असेल, शाळेच्या विकासासाठी असेल, आरोग्याच्या विकासासाठी असेल, ह्या गोष्टी त्या ठिकाणी होतच राहतात. परंतु आता साधारणपणे 1962 मध्ये लोंगेवाला या ठिकाणी राजस्थानला जो भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, तर त्या युद्धामध्ये जी तोफा त्या ठिकाणी वापरल्या होत्या, तर त्या तोफा यूज केल्या ज्या तोफा असतील त्याचा एक ऐतिहासिक वारसा पाणोली गावात असावा, या माजी सैनिक आमचे मेजर भाऊसाहेब शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही गावात आणल्यात आणि थोड्याच काही दिवसामध्ये एक गावचं एक वैभव त्या ठिकाणी त्याला प्राप्त होईल आणि एक ऐतिहासिक वारसा त्या ठिकाणी आम्ही जपू, अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी माजी सैनिकांनी आम्हाला कॉन्ट्रीब्युशन त्या निमित्ताने दिलेलं आहे. वा. तर गावात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लिडरशिप जी असते ती खूप महत्त्वाची असते. तर तेच आता जे गावचे सरपंच आहेत त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहे की ती लिडरशिप ते कशा पद्धतीने हँडल करतात. तर नमस्कार. आता मला सांगा तुम्ही की ही पाणोली गावची ही जी लिडरशिप आहे या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी ती तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता? लिडरशिप बद्दल बोलायचं म्हटलं 2010 पासून आतापर्यंत साधारण 2026 पर्यंत कंपनीमध्ये काम करीत असताना मध्ये दोन वेळा मुख्य पदावर जाण्याचा योग आला आपल्या सहकार्याने. आणि त्यावेळेस ज्यावेळेस पदावर बसल्याच्या नंतर राजकारण बाजूला ठेवून जाऊन 2 पार्ट्या असतात, म्हणजे तिथं आपला हाता त्या अपोजिट पार्टीचा असा कुठला तो आजा तुझा भाऊ होत नाही. म्हणजे सर्व योजना असतील ते सर्व गावाला कळवल्या जातात, सर्वांचे त्या योजनेमध्ये सहभाग असतो. उदाहरण 2010 मध्ये साधारण 10-12 मध्ये आम्ही जवळजवळ 150 संडास इमर्जन्सी मार्फत गावात सर्व कुटुंबांना दिली. तिथं असा आजा तुझा भाऊ नाही आला की आपला आता हा विरोधकाचा, असं कुठं नाही झालं. कारण 24 किलोमीटर रस्ते आम्ही म्हणजे शेतीत जाण्यासाठी शेतपालन रस्ते त्या 12-13 साली केले. त्यावेळेस सुद्धा भरपूर असे म्हणजे पुढं असं जाणून नाही दिलं विरोधकांना सुद्धा ह्या मुद्दाम टाळते असं पुढं सर्वांना गावात सोबत घेऊन काम केलं. तर 15-16 वर्ष झाले आम्ही गावामध्ये काम करत आहे. अच्छा, म्हणजे सगळ्यांना तुम्ही एकत्रित घेऊन हे सगळं राबवायचं चाललेलं आहे. हो. तर खूप छान. बघा, सगळ्या जे उपक्रम या गावात होतात ते प्रॉपर त्यांची लिडरशिप असल्यामुळे किंवा सगळे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी अंमलात आणत असतात, ती खूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी करत असताना जे गावचं यूथ आहे, जे नौजवान आहे, त्यांना तुम्ही कसं काय बांधून ठेवता किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा यासाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात? नौजवानांना आम्ही वारंवार समजा 6 महिन्यातून वर्षातून समजा एकदा कार्यक्रम घेऊन राजकारणापासून बाजूला पण गावाला तुमची गरज आहे त्या चांगल्या गोष्टीसाठी त्या नौजवानांची गरज लागते. आज 100 मुलं जवळजवळ आमच्या गावात पुन्हा मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी काही धंद्यासाठी आणि ती गावाला वारंवार मदत करत राहतात. त्यांना आम्ही जाणून देत नाही, कुठल्या राजकारणाचा स्पर्श होऊन देत नाही. गावात आले तरी त्यांना गावात बदल झालेला दिसतो, त्यामुळे मग ते गावासाठी भरभरून मदत करतात. साधारण आमचे लोकसभा कुटुंब म्हणलं तरी शासन काही सगळ्या गोष्टीला पुरत नाही. लोकसभा बी त्या पद्धतीने आमचा भरपूर चालू आहे. गावात युथ बी आमच्या बरोबर भरपूर असतात. बरोबर. पाणोली गावाचा जो काही एवढा विकास होतोय ते इतर गावात नाहीये, मग तुमचंच गाव असं वेगळं का? साधारण त्याबद्दल बोलायचं झालं तर आमच्या इथे एक NGO काम करते ऐक्य सेवा सेंटर म्हणून. त्याचे प्रोप्रायटर वाखरे साहेब आहेत, ते या गावचे भूमिपुत्र आहेत. आणि एक राजकारण साधारणतः 19 साली गावामध्ये त्यांनी काम करायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर एक आमच्या गावामध्ये एक इलेक्शन झालं त्यांचे आल्यानंतर, परत थोडा खंड पडला. त्याच्यानंतर त्याला आम्ही जाणून नाही दिलं समजा इलेक्शन झालं असं. पहिल्या पार्टीसोबत काम करत होते, नंतर आमच्यासोबत काम करत. त्यांनी साऱ्या गावाला असं सोबत घेऊन म्हणजे आज जे गावाचे काय पलट जे होत होते त्यामध्ये ऐक्य सेवा सेंटरचा शेणाचा वाटा म्हणलं तरी चालेल. शासन आता ग्रामपंचायत म्हणून आम्ही सोबत बरोबर आहे. आमच्या गावाला 3 पाझर तलाव आहे साधारण. 3 तलावामध्ये त्यांच्या माध्यमातून म्हणा, काही NGO दुसऱ्या NGOच्या माध्यमातून म्हणा. आजची परिस्थिती अशी आहे का तलावामध्ये गाळ काढाय म्हणजे आता राहिलंच नाही शिल्लक काही. सगळं एवढे खोल भांडे म्हणजे पात्र करून ठेवले.
ते गावाला ते दिसणारा बदल दिसतो सगळा. सोलरची योजना जवळजवळ आम्ही 270 सोलर गावासाठी शेतकऱ्यांसाठी आणले. त्याच्यामध्ये ऐक्य सेवा सेंटरचे वाखारे साहेब यांनी पुढाकार घेतला. ह्या वर्षी बिबटे लाईटचा त्रास होत होता. तर लक्षात आलं का एवढं जर शेतकऱ्यांची हालत झाली, त्यांनी जवळजवळ 45 लाख रुपये आम्हाला शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये मदत केली. त्यातून बघ काही शेतकऱ्यांचा हिस्सा काही त्यांचा हिस्सा असं करून गावात 270 सोलर बसले. म्हणजे पुढल्या ह्या वर्षी चालूच होतील सगळे सोलर. गोबर गॅस 150 गोबर गॅस आहेत गावामध्ये. अशा पद्धतीने बदल होत होत गावात बदल होत चाललेला आहे. तर अजून एक गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष खोडदे साहेब यांच्याकडनं मला अजून काही शिक्षणा रिलेटेड काही त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत गोष्टी. तर नमस्कार साहेब. नमस्ते. तर मला सांगा की प्राथमिक माध्यमिक जे काही शिक्षण आहे किंवा स्पर्धा परीक्षा आहे तर याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं? पानोली गाव हे एक वैचारिक अधिष्ठान असलेलं गाव, सामाजिक भान असलेलं गाव आहे. आणि ह्या गावच्या जे कर्ते लोक आहेत त्यांच्या लक्षात आलं होतं की पानोली गावचा जर विकास व्हायचा असेल तर तो फक्त शिक्षणाच्याच माध्यमातून होऊ शकतो. आणि मग गावाने ज्या पद्धतीने सांगितलं की गावाने पाणलोट क्षेत्रामध्ये काम केलं, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम केलं, तितकंच महत्त्वाचं काम पानोली गावच्या विकासामध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये झालेलं आहे. निवस माध्यमिक किंवा प्राथमिक नव्हे तर पानोली गावानं असं लक्षात घेतलं की आपण मुळापाशीच गेलं पाहिजे. म्हणून UKG LKG पासून गावामध्ये दर्जेदार कसं शिक्षण मिळेल यासाठी गावाने पुढाकार घेतला. आणि गावामध्ये सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी अंगणवाडीची एक अशी कल्पना पुढे आली की या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे हजारो रुपये भरून बाहेर खाजगी शाळांमध्ये जे शिक्षण मिळतं ते याच गावामध्ये मोफत कसं उपलब्ध होईल याची संकल्पना पहिल्यांदा गावामध्ये राबवण्यात आली. त्या ज्या शिक्षिका त्या ठिकाणी ज्या मुलांना शिकवतात त्याचा पगार गाव देतं. त्यासाठी जवळजवळ या गावातील तिन्ही पतसंस्थांमध्ये 8 ते 10 लाख रुपयाचं डिपॉझिट ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि त्या व्याजातून त्या महिलेचा त्या शिक्षिकेचा पगार दिला जातो. इतका अवेअरनेस पानोली ग्रामस्थांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत आहे. तोच धागा पुढे पकडून मग हीच मुलं गावच्या प्राथमिक शाळेमध्ये कशा पद्धतीने येतील आणि बाहेर जे खाजगी जे शिक्षण जे दर्जेदार शिक्षण बाहेर मिळतं ते शिक्षण पानोलीमध्येच कसं मिळेल यासाठी त्यांनी गावाने पुढाकार घेतला. वाखारे साहेब या ठिकाणी आले आणि गावच्या शैक्षणिक विकासाला परत पुन्हा एकदा मोठी चालना मिळाली. आज आपण जे या फ्युचरिस्टिक क्लासरूममध्ये पाहतोय हे गावाच्या लोकवर्गणीमधून उभं राहिलेलं आहे. या क्लासरूममध्ये जी मुलं शिकत आहेत आज ही 4थी 5वीची मुलं निव्वळ एक्सेल, वर्ड, पेंट किंवा पॉवर पॉईंटवर काम करत नाहीत. हे तर त्यांना एकदम खेळल्यासारखं आहे. आज आमची मुलं कोडिंग करतायत. 4थी 5वीची मुलं आमची कोडिंग करतायत. त्यानंतर जशी जशी ही मुलं मोठी होत आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणजे ग्रामस्थ म्हणून सर्वजण गट तट सोडून निवळ ती कोणाची जबाबदारी असं नाही, ज्याला जेव्हा वेळ मिळेल तो त्या शैक्षणिक संकुलामध्ये लक्ष घालत असतो. यामध्ये आता जी प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये चमकतात किंवा मंथनच्या परीक्षेमध्ये चमकतात किंवा ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा प्राथमिक लेवलवर घेतल्या जातात त्यामध्ये पानोली शाळेचा नेहमीच एक चांगल्या पद्धतीची गुणवत्ता त्यामध्ये आम्हाला दिसून येते. गावामध्ये 1999ला वंदे मातरम शिक्षण व कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली आणि तिच्या माध्यमातून गावामध्ये जून 2000ला नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाची स्थापना झाली. हे संपूर्ण गावाने एकत्र येऊन ही शाळा सुरू केली. या विद्यालयाची इमारत सुद्धा लोकसहभागातून उभी राहिलेली. जवळजवळ 35 लाख रुपये त्या इमारतीसाठी ग्रामस्थांनी दिलेले आहेत. आज हे फक्त मग प्राथमिक शाळा वेगळी माध्यमिक शाळा वेगळी असं चित्र आपल्याला सर्रास दिसतं, पण पानोली हे गाव या सर्व गोष्टींना अपवाद आहे. माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळा एकाच कॅम्पसमध्ये भरल्या जातात आणि त्या दोन्ही एकमेकांना इतक्या म्हणजे कनेक्टेड आहेत की जसे गरज ज्याला जिथे लागेल तसं तसं एकमेकांना मदत करतात. ज्यावेळेस प्राथमिक शाळेला शिक्षकांची गरज असते किंवा कोणी अपुरा असतं त्यावेळेस माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करतात. आज ही दोन्ही शाळा जवळजवळ सकाळी 8 वाजता सुरू होतात आणि संध्याकाळी 6 वाजता संपतात. मग हे ज्या वेळेस असतं त्यावेळेस प्राथमिक शाळेला ज्यावेळेस गरज असते माध्यमिक शाळेचे लोक मग गणिताचे तास असतील, इंग्रजीचे तास असतील किंवा अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची गरज असेल तसं एकमेकांना मदत करताना दिसतात. सर्व कार्यक्रम या दोन्ही शाळांचे एकत्र होतात आणि म्हणूनच मग काय हीच जी गुणवत्ता आहे हीच एकतेची भावना घेऊन आम्ही एकमेकाला पुढे मदत करत असतो.
प्राथमिक शाळेप्रमाणेच माध्यमिक शाळेमधील विद्यार्थी सुद्धा NMMSच्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेले दिसतात. NMMSची स्कॉलरशिप मिळालेली आहे, सारथीची स्कॉलरशिप मिळालेली आहे. एक सांगायचं राहिलं की या प्राथमिक शाळेतील 2 विद्यार्थ्यांची इस्रोच्या सहलीसाठी सुद्धा निवड झालेली आहे, म्हणजे त्या स्पर्धा परीक्षेतून त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीची एक गुणवत्ता या दोन्ही विद्यालयांमध्येच राखली जाते. 10वीचा निकाल सतत 100% राहिलेला आहे माध्यमिक विद्यालयाचा. दरवर्षी 90%च्या पुढे 2-2, 3-3 विद्यार्थी असतात. 95, 96, 97% पर्यंत 10वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत. इतर ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज प्राथमिक शाळेकडे ओढा कमी चाललेला आहे, विद्यार्थी कमी कमी होत चाललेले आहेत. अनुदानित माध्यमिक शाळांकडे विद्यार्थी कमी कमी होत चाललेले आहेत. पण आमच्या पानोली गावातील ह्या दोन्ही शाळा आहेत की हिच्या विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढते. आज म्हणजे ऍडमिशन घ्यायला इथे लोक इच्छुक असतात की पानोलीच्या हायस्कूलमध्ये, पानोलीच्या मराठी शाळेमध्ये आपण ऍडमिशन घ्यावा, पालक इच्छुक असतात. अशा पद्धतीचे एक दर्जेदार शिक्षण, एक गुणवत्तापूर्ण शिक्षण, आणि त्याचा परिणाम पण अशा पद्धतीचा आहे की अनेक मुलं या प्राथमिक शाळेमध्ये असेल, माध्यमिक शाळेतून जे विद्यार्थी आहेत आज वेगवेगळ्या पदावर काम करतात. कुणी मंत्रालयामध्ये काम करत आहे, म्हणजे MPSCच्या परीक्षेतून काही मुलं पास झालेली आहेत, इंडियन आर्मीमध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, पोलीसमध्ये आहेत, स्पर्धा परीक्षेतून ते वगैरे IIM मध्ये मुलं शिकत आहेत, काही IT मध्ये गेलेली मुलं आज बाहेरच्या देशांमध्ये काम करत आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या प्राथमिक शाळेतून, या माध्यमिक शाळेतून एक गुणवत्तापूर्ण, एक आदर्श अशी विद्यार्थी की जे पुन्हा मागं वळून पाहणारे विद्यार्थी आम्हाला भेटलेले आहेत. एक चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवण्याचं काम या दोन्ही शाळांनी केलं, याचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो. वा, म्हणजे एक आदर्श गावासोबत तुम्ही एक आदर्श मुलं सुद्धा घडवताय शिक्षणामार्फत. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे एक जे कोऑर्डिनेशन लागतं शाळांमध्ये सुद्धा, ते सुद्धा सगळं कोऑर्डिनेशन ते सगळं राबवतायत. आणि बाकी जो आहे, बाकीच्या उपक्रमांमध्ये जो लोकसहभाग आहे तो तर आहे, पण ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही एवढी छान आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. गावामधले पुरुषच नाही, पण गावातल्या महिलांचा सुद्धा तितकाच सहभाग असतो प्रत्येक उपक्रमामध्ये. तर याच उपक्रमाबद्दल मला आता काही गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. तर नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की महिला सशक्तीकरणासाठी पाणोली गावाने काय केलं आहे? नमस्कार, माझं नाव मंगल पंढरीनाथ शिंदे. मी हिंदवी संयुक्त समितीची अध्यक्ष आहे. साधारणतः 2020 मध्ये आमच्या गावचे, पानोली गावचे सुपुत्र वाकरे साहेब यांच्या माध्यमातून नाबार्ड, कमीज आणि ऐक्य सेवा सेंटर याच्यातून ही एक कामाची चळवळ, म्हणजे संयुक्त विद्यमाने कामाची चळवळ चालू झाली. आणि गावामध्ये भरपूर कामे झालीत, परंतु महिलांसाठी म्हणजे बचत गट आम्ही एकूण गावामध्ये 32 महिला बचत गट आहे. 32 बचत गटामध्ये 313 महिला आहे. आणि आतापर्यंत आमची बचत 1,43,00,000 एवढी आहेत. आणि 2020 मध्ये जो म्हणजे आम्हाला वर्षातून 2 वेळा रोपवाटिका, म्हणजे किचन गार्डनची रोपं देत होते आम्हाला वर्षातून बचत गटांना. तर परसबाग आम्ही 300 महिला परसबाग करत होता. मग 2020 मध्ये आम्हाला यांचा एवढा फायदा झाला की कोरोनामध्ये बाजार बंद असताना आमच्या प्रत्येक महिलेच्या इथं काही ना काही, म्हणजे विना रासायनिक खताचा अजिबात उपयोग न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आम्ही मिरच्या, ढोबळी मिरची, म्हणजे जे आपल्या घरगुती भाज्या लागतात ना, त्या आम्ही हे करीत होते. आणि समजा माझ्याकडे जी भाजी आहे ना ती शेजारी देतो, शेजारी जी असेल ना, म्हणजे आम्हाला त्यामुळे ती देवाण आठवड्याचा भाजीपाला आम्हाला जावंच लागला नाही. बरोबर. ते म्हणजे खूप फायदा झाला. आणि बचत गटामुळे महिलांमध्ये डेअरिंग झाली, सक्षमीकरण झालं. आणि आज आम्ही म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे रेकॉर्ड बघून आहे ना, HDFC बँकेचे, महाराष्ट्र बँकेचे, आज आपल्या पतसंस्थेमध्ये किंवा कुठं कर्ज काढायचं म्हटलं तर जवळजवळ 10-15 वेळा जावं लागतं. मग तेव्हा ते आपली फाईल पास होती. 10-15 हजार रुपये किंवा 50 हजारापर्यंत सुद्धा हे होतं. पण आम्हाला आज एका महिलेला 1-1 लाख रुपये कर्ज दिलेलं आहे. म्हणजे HDFC बँकेचे साहेब लोक घरी, म्हणजे आमच्या मिटिंगला येतात, आमचं रेकॉर्ड बघतात आणि आम्हाला ते लगेच कर्ज हे करतात. म्हणजे खूप फायदा झालेला आहे आम्हाला परसबागेचा. आणि गोबर गॅस 160 गोबर गॅस आलेले. म्हणजे आज मी स्वतः 5 वर्षामध्ये फक्त 2 सिलेंडर भरलेले गोबर गॅस मध्ये. अरे बाप. 2020 पासून फक्त 2 सिलेंडर झालेले. आणि महिलांचं म्हणजे आज आम्ही इथं सगळं काम टाकून आलोय, म्हणजे आमच्यामध्ये डेअरिंग आलीच नाही. ते महत्वाचं आहे. महिला घराच्या बाहेर पडल्या, म्हणजे आपलं म्हणजे युग कोणतं, घर, शेती आणि मुलांकडे लक्ष आणि द्यायचं, चूल, मूल आणि संसार. पण आता समजा फोन आला
तर आम्ही करू शकतो ना, की आपलं तेवढं काम 10-15 मिनिटांमध्ये आवरायचं आणि जायचं. म्हणजे काम करणं हे आमच्या हातामध्ये आहे. किती वेळ द्यायचा हे आमच्या हातामध्ये आहे. म्हणजे आम्ही, आणि हे कशामुळे शक्य झालं, बचत गटामुळे आमच्याकडे पैसे यायला लागले. आम्ही आज समजा मिस्टरांना लागले की एवढे पैसे पाहिजे, भेटतील का तुला, कुठून पैसे आणायचे म्हटल्यावरती थोडं हे होतं ना. तर आमच्या मिटिंगच्या वेळेस हा देते मी तुम्हाला लगेच, याच्यामुळे आपलं क्रेडिट वाढलं. बरोबर. तो खूप फायदा झाला. किती छान. आणि गावासाठी महिलांचा कसा सहभाग असतो? आता हे सगळं तर तुम्ही सांगितलं बचत गटाचं, की कशा पद्धतीने उपक्रम वगैरे, गावासाठी जे काही उपक्रम होतात त्याच्यामध्ये तुमचा सहभाग कसा असतो? तसा महिलांचा सहभाग सगळ्याच क्षेत्रात आहे. पण एक छोटं उदाहरण सांगते. आमच्या मंदिरात मूर्तींना चांदी बसवायची होती, चांदीचं हे करायचं होतं वरतून. तर सर्वात आधी महिला बचत गटांनी त्याच्यासाठी पैसे दिले, की आमच्या गटातनं एवढे घ्या बाबा. मग आम्ही मंदिरासाठी तेवढं, म्हणजे कुठलंही क्षेत्र असो, महिला आमच्या नेहमी पुढेच असतात. आता आमच्या गावात म्हणजे वाखारे साहेबांच्या आणि नाबार्डच्या माध्यमातून हॅचरी मशीन बसवलं गेलं अंडे उबवण्याचं. तर त्यातून जे पिल्लं निघतात मग ते बचत गटांथ्रू वाटले गेले आणि त्याचा इतका फायदा झाला, म्हणजे महिलांना अंडे विक्रीला भेटले, कोंबड्या, मग त्याच्यातून रोजगार मिळाला ना. त्यांनी मग हे झालं. आणि एक म्हणजे तेलघाणा झाला आमच्या गावात. तेलघाणा झाला, पण आधी काही माहित नव्हतं बाबा त्याचं महत्व काय आहे. आता ह्या माध्यमातून कसं आम्हाला कळालं, बाबा कॅन्सर व्हायला लागलं, पाम तेल आपण खातोय, हे बंद करायला पाहिजे. परसबागेचं महत्व का, तर आता हे बाबा फवारे मारतात एवढ्या, म्हणजे रासायनिक प्रमाणात, एवढे, म्हणजे त्यांनी कॅन्सर होतो आपल्याला, बरेच म्हणजे आजारांना आपण बळी पडायला लागलो. मग आम्हाला महत्व कळायला लागलं, तेल घाण्याचंच तेल वापरायला पाहिजे. दुकानात जे येतं बाबा फिल्टर वगैरे केलेलं म्हणतात, पण ते काय आपल्या शरीराला चांगलं नाही. म्हणजे महिला मग हळूहळू आणि तेल घाण्यासाठी पण बाबा वरतून निधी आला, म्हणजे नाबार्ड आणि कमीच करून, पण महिलांनी 500 रुपये दिले त्याच्यासाठी सुद्धा, की आमच्यासाठी आता कोंबड्यांचे खुराडे भेटणार आहेत आम्हाला, म्हणजे करून भेटणार आहेत. तर त्याच्यासाठी पण थोडं योगदान आमचं, थोडं त्यांचं, म्हणजे कुठेच मागे राहत नाही. महिला कुठेच मागे नाहीयेत, प्रत्येक गोष्टीत सहभाग आहे. आणि ह्या उपक्रमामुळे कसं महिलांना एक स्टेज भेटलं, वेगळं काहीतरी. आपला एक आम्हाला सेपरेट हॉल दिलेला आहे गटांसाठी, तिथं या तुम्ही तुमचे काही करा, म्हणजे मनसोक्त. तिथं फक्त आम्ही महिलाच असतो. मग आमची दर महिन्यातनं एकदा मीटिंग असते बचत गटांचे, जे 32 बचत गट आहे त्याचे अध्यक्ष सचिव वरून. आता आमचे गट उमेदला काही जोडलेत सगळेच, इकडं काही ज्या स्कीमा वगैरे असतील ते सगळं सांगितलं जातं. मग आम्ही खाली सांगितलं, मग अध्यक्षांनी त्याच्या गटांना सगळं मार्गदर्शन करायचं. गोबरग्याचं जे 300 महिला काही येऊ शकत नाही एकत्र, बरोबर आहे, वाड्या वस्त्यावरती. मग आम्ही काय केली, त्याची एक संयुक्त समिती स्थापन केली आणि त्या प्रत्येक संयुक्त समितीमधलं सचिव अध्यक्ष ते दर महिन्याला मिटिंगला येणार. मग ज्या काही आपल्या योजना वगैरे काही असतील ना, प्रत्येक मग तिथे मिटिंग होणार आणि प्रत्येक महिलेला मग महिलेपर्यंत ही माहिती पोहोचते. आणि तुम्हाला सांगू का, एक मुख्यमंत्री पंचायत राज योजनेच्या वेळेस जे म्हणजे आमच्या गावात पहिल्या वेळेस आमचा नंबर आला, पण ज्या वेळेस ते ऑडिट चालू होतं ना, तर त्यांनी आम्हाला प्रश्न काय विचारला होता, की तुम्ही, म्हणजे आमचे जवळजवळ 32 महिला बचत गट आहे, मग ते म्हणले तुम्ही 16 गटांनी का कर्ज घेतलंय, बाकीच्या गटांनी का कर्ज घेतलं नाही. मग आम्ही सांगितलं की आमच्याकडे पैसा पडू नये, आमच्याकडे एवढा पैसा पडू नये, आम्हाला कर्ज घ्यायची काही गरजच नाहीये. त्यामुळे म्हणजे आमच्या महिला एवढ्या सक्षम झालेल्या आहेत. किती छान. आणि एवढं सगळं सांगताना मला असं वाटतं की तुम्ही इमोशनल झालाय, तर त्या मागचं कारण काय आहे, की असं मला जाणवतंय की तुम्ही एवढं सांगताय भरभरून आणि तुम्ही एक थोड्याशा इमोशनल झालेले आहात. बोलायचं म्हणजे ही पण डेअरिंग यायला लागते ना. अगदी बरोबर आहे. आणि आम्ही शेतकरी महिला असल्यामुळे आमच्यामध्ये तेवढी डेअरिंग नसेल. महिलांच्यात भरपूर बोलतो आम्ही, पण असं डायरेक्ट उभं राहायचं आणि बोलायचं म्हणल्यावर एकदम बरोबर, एक दडपण येतच किती काही असलं तरी. आपल्याला पण आपण असं समोर बोलू शकतो, पण असं आपलं कुठेतरी काहीतरी म्हणजे हे होणार आहे ना, चुकेल की काय किंवा काय मनात आणि मेन म्हणजे आमची एक सेंद्रिय शेतीचे पण आमचे गट आहे, 3 गट, 125 शेतकऱ्यांचा एक गट आहे. आणि अशाच आमच्या मिटिंग वगैरे होत्या आणि मला काही एवढं माहित नव्हतं, बोलण्याचं पण एवढं माहित नव्हतं. आणि पुण्याला आमची मिटिंग होती आणि त्यावेळेस आम्ही 6 जण कृषी सखी गावामध्ये ना, म्हणजे सेंद्रिय शेतीच्या याच्यावरती काम करतो. त्यावेळेस म्हणजे सगळ्या महिला उठायच्या आणि आम्ही हे करतो ते करतो सांगत होतो. आम्ही पण मग आमचं परसबागाचं काम चांगलं चालू आहे. जवळजवळ 300 परसबागा विना रासायनिक खताच्या करणे म्हणजे काही सोपं नाही. आणि त्यावेळेस दत्तात्रय भरणे तिथं त्यांचं ते अध्यक्षपद म्हणजे मोदींचं हे होतं. मग मी फक्त उभं राहून आमच्या गावचं सांगितलं परसबागेचं. त्यांनी मला सेंद्रिय
शेतीचा पुरस्कार दिला कृषी सखी अरे म्हणून. वा वा, खूप अभिनंदन हा, तुमचं. म्हणजे काही मनी नाही ध्यानी नाही काहीच नाही, सर्व महिला उठायच्या म्हणून मी पण आपल्या पण गावचं काहीतरी बरोबर. सांगायला नको का, म्हणजे आपल्याला आपल्या गावचा मोठ्यापणा पाहिजे ना. पण त्यांनी त्या माझ्या थोड्या बोलण्यावरती म्हणजे पुरस्कार दिला वा, लगेच. किती छान. जशी आपण लहानपणी गोष्ट ऐकली की एक काठी सहज तुटते पण त्याच काठ्यांची मोळी केली तर त्याला कोणीच तोडू शकत नाही, तसंच या गावकऱ्यांचं आहे. सगळ्यांनी लोकसहभागातून हा गावाचा सर्वांगीण विकास केलेला आहे. सगळे एकत्र आले म्हणून या गोष्टी शक्य झाल्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रत्येक अशा गावकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.